रात के 10:50 हो चुके हैं और ये चौथा मैच चल रहा है मैदान के अंदर, मगर दर्शकों की जो भीड़ है वो काबिल तारीफ रही है। पालघर जिले में, पालघर तालुके में, बोईसर शहर में पीडीडीएस ए पालघर ढाणू तालुका क्रिकेट एसोसिएशन का मैदान रहा 7 वर्ष टूर्नामेंट के लिए। तो पहली गेंद लेकर आएंगे इस वक्त कप्तान स्वरा 11 थाई पैकर पालघर के लिए पंकज पाटिल। उस्मान के लिए इस वक्त ऑफ के थोड़ा सा बाहर रखने का प्रयास किया और सफल भी हुए इस वक्त, बल्लेबाज थोड़ा सफल हुए और यहाँ पर डीआरएस लिया गया। बल्लेबाजी करने वाले टीम ने इस वक्त व्हाइट के लिए डीआरएस लिया गया। बॅटिंग टीम रिव्ह्यू, विकेट कीपर मान डोलावतोय, तो सांगतोय घेऊ नका वाया जाईल, परंतु शेवटी पाहूया मुन्नाने तो डीआरएस कॉल केलाय। नॉन स्ट्रायकिंग एंडला तोच आहे, तोच दिशादर्शक आहे आणि त्याचमुळे त्यांनी उस्मानला सांगितलंय एक वेळेला घ्यायला हरकत नाहीये। पाहूया एक डीआरएसचा वापर इथे केलाय, तो यशस्वी होतोय की आता तो व्यर्थ जाईल। मागचा सामना अप्रतिम रंगला आणि त्याच्यानंतर सेलिब्रेशन काय होतं दिल्ली धमाकाचं सर्वच्या सर्व खेळाडू। फेअर डिलिव्हरी, राइट डिसीजन फ्रॉम अंपायर। हा डॉट बॉल आहे आणि एक रिव्ह्यू गमावलाय तुम्ही। देखिए हालांकि ऑफ्टर का थोड़ा सा बाहर इनका पैर आया था, थोड़ा सफल हुए थे और सेकंड लाइन के सीधी गेंद निकल गई, इसलिए बिंदी गेंद आई है। बढ़िया अंपायरिंग जेबी पैनल के मुख्य अंपायर जय पवार सर इस वक्त मुख्य अंपायर की भूमिका में। इस वक्त बड़ा शॉट खेलने के बाद मिस टाइम, गेंद के नीचे प्रीतम बारी और यहाँ पर बड़ा विकेट, बड़ी मछली फंसी खिलाड़ियों के चेहरे पर फंसी। 2 गेंदे 1 विकेट 0 रन। या जिल्ह्यातले सर्व खेळाडू आता या मैदानावर खेळतात, त्याच्यामुळे आपण पाहतोय फॅन्सचा सपोर्ट भरपूर आहे। ऑफ कटर बॉल होता, थोडासा पुढेच टाकला होता, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम होतोय आणि शॉर्ट कव्हर लाईक सोपा झेल होता प्रीतम बारीच्या हातामध्ये। पहिली विकेट गमावली, आउट होतोय उस्मान। मोठी विकेट पंकज पाटील पालनच्या खात्यामध्ये, उंचपुरा असा गोलंदाज, अनुभव आहे या खेळपट्टीवर या मैदानावर गोलंदाजी करण्याचा आणि तो अनुभव पणाला लावत असताना त्याने मोठा धक्का दिलाय टीमला। एमएमसीसी ऐसे चैंपियन 11 पनवेल। जरूर हाल फिलहाल काफी बढ़िया फॉर्म में है, गोल्डन फॉर्म में है पंकज पाटिल। सलामी गेंदबाज के रूप में इंट्रोड्यूस किया गया और कप्तान भी है, जिम्मेदारी है, जवाबदारी ली है। पहली ओवर में बढ़िया गेंदबाजी, 2 गेंदे डाली है, बड़ा विकेट चुकाने में कामयाब हुए। इस वक्त 360 बल्लेबाज मिस्टर आकाश जहांगीर मैदान के अंदर आए हैं बल्लेबाजी के लिए 3रे क्रमांक पर। हालांकि पिछले मैच में थोड़ा सा नीचे बल्लेबाजी के लिए आए थे। आखिरी ओवर जो विश्वजीत के खिलाफ खेली थी उसके बदले प्रमोट किया गया कप्तान द्वारा। इस एक्झॅक्ट प्रमोशन त्याचमुळे त्याला मिळालं आणि एक चांगला बॅटर आहे, वर चांगली बॅटिंग करू शकतो, आज करावी लागेल। फिर से एक बार पंकज, और देखिए ये जरूर खराब गेंद हुई, काफी बाहर गेंद डाली गई है और इस वक्त देख सकते हैं डीआरएस लिया गया अंपायर द्वारा। वाइड दिया गया, माफ कीजिएगा, वाइड दिया गया है, काफी बाहर है वाइड गेंद। यहाँ पर देखिए काफी ज्यादा बाहर गिरी है गेंद, भरपूर बाहेर आहे, वाईट बॉलचा इशारा। थोडेसे अंपायर थांबले, त्याची सध्या चर्चा होते एक्झॅक्ट हा बॉल कुठे पडलाय, नो बॉल आहे का, त्याच्याविषयी कदाचित ही चर्चा असावी आणि त्याचमुळे हे दोन्ही खेळाडू आलेत अंपायरकडे, विचारणा करतायत। हालांकि नए रूल के हिसाब से अगर पॉपिंग गेंद के पीछे जाकर बाहर गेंद गिरती है तो वाइट बॉल दी जाती है विकेट के बाहर, और यहाँ पर यही अंपायर दर्शा रहे हैं खिलाड़ियों को। चर्चा की जा रही है, सो देखिए बल्लेबाज और अंपायर के बीच में, मगर देख सकते एक डीआरएस गवाया है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। चर्चा की जा रही है मैदान के अंदर की ये काफी बढ़िया इंपॉर्टेंट मैच है और देखिए एलिमिनेटर मैच है। इस मैच को अगर जीतती है टीम तो एक मौका जरूर मिलेगा लीग स्टेज में अगला मैच खेलने के लिए, और वो क्वालिफायर मैच होगा। तो दोनों ही टीमें इस वक्त मैदान के अंदर, एक तरफ स्वरा 11 ताई पैकर पालघर। चलिए मैच शुरू करिए, अंपायर का डिसीजन आ चुका, प्लीज मैच शुरू करिए। चलिए फील्डिंग सजा लीजिए तुरंत ताई पैकर्स और मैच की शुरुआत की जाएगी। देखिए इस वक्त का भी वहां पर ध्यान रखना होगा, और देखिए ज्यादा वक्त के बाद आप डीआरएस का यूज भी नहीं कर सकते ज्यादा वक्त निकलने के बाद। और यहाँ पर ये अंपायर दर्शा रहे हैं और ये एक बिंदी गेंद, क्या गेंदबाजी रही है पंकज पाटिल। हालांकि आकाश जहांगीर के खिलाफ गेंद काफी बाहर डाल रही थी, व्हाइट बॉल आई है, 1 रन के साथ खाता खुला है, 2 गेंदे और 1 रन स्कोर कार्ड पर देखने को मिलता हुआ। फुल टच बॉल ऑफ साइड पे खेला गया, खिलाड़ी वहां पर रविराज अहिरे, मगर गेंद निकल जाएगी सीधा
लॉन्ग ऑफ मिड ऑफ के 20 से 4 रन के लिए। चांगला स्ट्रोक आकाशचा, फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला पूर्णपणे मिड ऑफ आतमध्ये होता, त्याच्या डाव्या बाजूने बॉलला पाठवलं वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने। रविराज अहिरेने प्रयत्न केला परंतु असफल असा त्याचा प्रयत्न। 4 धावा मिळताना दिसतात आकाश जांगळीच्या खात्यामध्ये। फुटवर्क लाजवाब, हँड अँड आय कोऑर्डिनेशन पहा, जिथे खेळायचं तिथे डोकं स्थिर आहे, चांगला ड्राईव्ह, क्रिकेटचा कलात्मक फटका, सौंदर्य होतं या फटक्यामध्ये आणि ते दाखवत असताना बॅटिंग मध्ये आकाश जांगळे मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला होता, याही मॅच मध्ये सुरुवात चांगली मिळाली आहे त्याच्याकडून। जरूर बढ़िया शॉट खेला गया। इस वक्त हेलीकॉप्टर लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद इस वक्त क्लियर होती हुई वहां पर देख सकते हैं, अंपायर दर्शाएंगे जरूर, दर्शकों से पूछा जा रहा है। वहां पर 6 रन का इशारा यहाँ पर आता हुआ। देखिए 2 गेंदें काफी बढ़िया रही आकाश जहांगीर के लिए, एक चौका और एक छक्का आता हुआ। बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, हा देखील फुलर लेनचा बॉल होता आणि त्याचमुळे बॅट जशी फिरली मागे जाऊन पाठीवर ज्यावेळेला बॅट बसते त्यावरून अंदाज लावू शकता किती चांगलं टायमिंग पाहायला मिळालं। हा पहा ऍक्शन रिप्ले आणि टेलिकास्ट, बॅट फिरल्यानंतर मागे गेल्याने खूपच चांगला हेलिकॉप्टर स्ट्रोक इथे दिसला। 6 धावा मिळताना दिसत आहेत फलंदाज आकाश जांगळीच्या बॅटमधून। अंतर तेवढं मिळालं जेवढं पाहिजे होतं आणि या 6 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता आकार घेते, धावा झाल्यात 11 लगा तो 6। हा षटकार येतोय 70-70च्या बॉलवर। जरूर 11 पर 1 अभी तक गेंदें हो चुकी हैं इस ओवर में। 4 पहली गेंद बिंदी, दूसरे गेंद विकेट, एक वाइड और एक चौका, छक्का, थोड़ा दबाव आया। देखिए छक्का लगने के बाद प्रशांत खरत और ओमकार देसाई पंकज के पास आए, थोड़ी सी चर्चा की है 2 बड़ी शॉट आने के बाद। फिर एक बार ये स्लोवर गेंद थी, देखिए ऊपर से गेंद जरूर है मगर थोड़ी सी धीमी रही, बल्लेबाज गेंद की गति को समझ नहीं पाया और बिंदी गेंद, अपने आप से नाराज है आकाश जांगीर। एक्झॅक्ट, त्याची नाराजी अगदी स्पष्ट आहे कारण 2 मोठे फटके आले होते, इथे मात्र बॉल थोडासा यॉर्कर लेंथवर टाकण्याचा प्रयत्न होता, गती थोडीशी कमी केली आणि लाईन आणि लेंथ ऍडजस्ट करत असताना दिसला पंकज पाटील। हा चांगला बॉल होता, डॉट बॉल येईल, टीमची धावसंख्या 11, लास्ट बॉल। इस वक्त देखिए ऑफ स्टंप के बाहर रखा था, ऑफ साइड पे गेंद को खेला गया, डीप में सिद्धार्थ वहां पर है, गेंद को फील्ड करके जब तक थ्रो किया जा रहा है। 1 रन तेजी से पूरा किया बल्लेबाजों ने। देखिए 1 रन के साथ इस वक्त ओवर की होती हुई समाप्ति, 12 पर 1 विकेट गवाकर बल्लेबाजी कर रही है। हम देख रहे हैं इस वक्त स्वरा युवा ग्रुप आयोजित अहमदाबाद चषक 2024, आज का ये दूसरा दिन है। 70-70चा हँडल आहे इंस्टाग्रामचं, ज्याच्यावर तुम्हाला दाखवलं जात आहे की करण मोरे जो मागच्या मॅच मध्ये नव्हता या मॅच मध्ये इनॅक्शन आणि याने असाच कारनामा केला होता, शूट आउट ॲट वडवली, शूट आउट ॲट मुरबाड असं म्हणावं लागेल। त्याने जे 2 डिरेक्ट हिट लावले होते ते स्टंपचा वेध घेणारे ठरले आणि एमपीएल देखील खेळलाय, मुंबई प्रीमियर लीग, आणि त्याच्यामुळे लेदर क्रिकेट खेळणारे हे खेळाडू सातत्याने हा सराव करतच असतात डिरेक्ट हिटचा, त्याच्यामुळे त्याचे 2 डिरेक्ट हिट लागले आणि ताई पॅकर्स प्रभादेवी मुरबाडच्या धडाकेबाज बिग बॅश लीग मध्ये फायनल खेळताना पाहिला। आणि तुम्ही देखील जर 70-70 स्पोर्ट्सचं इंस्टाग्राम हँडल यूज करत असाल तर नक्की फॉलो करा इंस्टाग्रामवर 70-70 स्पोर्ट्सला, अनेक रील्स तुम्हाला अशाच पाहायला मिळतील ज्या क्रिकेटच्या रिलेटेड आहेत। आणि हा पाहतोच करण मोरे सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट। जरूर बहुत बढ़िया 2 हिट लगाए थे और धड़ाकेबाज फाइनल में डायरेक्ट एंट्री मिली थी। इस वक्त गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए आएंगे ऐश्वर्या सूर्य को इस वक्त इंट्रोड्यूस किया जा रहा है। देखिए लेदर का काफी अच्छा अनुभव ऐश्वर्या सूर्य के पास, उसी गेंदबाजी पर कप्तान इस वक्त पंकज पाटिल इंट्रोड्यूस करवा रहे हैं। और लो फुलटर्स गेंद थी, गैप में गेंद को खेला, जरूर डीप में खिलाड़ी मौजूद, जब तक तेजी से सिद्धू आएंगे, गेंद को फील्ड करेंगे, अच्छी फील्डिंग, अच्छा बेहतरीन थ्रो किया, करने का सही इस्तेमाल और तेजी से थ्रो किया है, सिद्धार्थ वहां पर नजर आए। 1 रन के साथ सत्तू सोना होगा इस वक्त बल्लेबाज को। उस्मानची विकेट गेल्यानंतर दबाव झुगारून फलंदाजी सध्या तरी करताना दिसतोय आकाश जांगळे। आता मुन्नाला मागच्या मॅच मध्ये जो खेळ केला होता दोन्ही बॅटरने तसाच खेळ करावा लागेल, त्याच वेळेला एक सन्मानजनक धावसंख्या तुम्ही स्वरा 11 पालघरच्या विरुद्ध उभारू शकता। ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये खेळ राहिला होता दोन्ही बॅटरचा आणि त्याच्याचमुळे चर्चा राहील या इनिंग मधली, हे आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य आमच्या माता भगिनी सध्या आनंद घेत आहेत या स्पर्धेचा। तुम्ही पाहताय स्वरा युवा ग्रुपच्या वतीने आमदार चषकाचं आयोजन, कडाक्याच्या थंडीमध्ये खूपच चांगला प्रतिसाद सर्व प्रेक्षकांनी दिलाय, मान्यवरांनी दिलाय, त्यांचं स्वागत है। इस वक्त मुन्ना फाइनल पर गेंद को खेला, बेहतरीन शॉट, देखिए इस वक्त खिलाड़ी पहुंच रहे मगर गेंद निकल जाएगी सीधा इस वक्त 4 रन के लिए। देखिए सर पिछली 7 गेंदें मुन्ना नॉन स्ट्राइक एंड पर थे और 8वीं गेंद पर स्ट्राइक पर आए और 8वीं गेंद पर आते ही अपने कलात्मक साथ, अपने कौशल्य के साथ ये बेहतरीन चौका बटोरा। खूपच चांगला स्वीप शॉट, झाडू शॉट इथे मारल्याने वसूल केल्या 4 धावा। नाशिकचा हा खेळाडू आहे,
नाशिक प्रसिद्ध आहे वायनरीजसाठी, नाशिक प्रसिद्ध आहे द्राक्षांसाठी आणि नाशिक प्रसिद्ध आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मुन्ना शेख सारख्या खेळाडूंसाठी, रविराज ऐरे सारख्या खेळाडूंसाठी अनेक खेळाडू त्या परिसरातून येतात, चांगलं क्रिकेट खेळून आलेत. इस वक्त स्वीट साउंड टाइमिंग प्रॉपर, गेंद को करवाया हवाई सफर, यह आता हुआ 70-70 लगा तो 6 मुन्ना के बल्ले से और एक झन्नाटेदार 6 रन. स्लॉट मध्ये गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. हा बॉल देखील स्लॉट मध्ये होता आणि काय खेळलाय, फ्रंट फुटला थोडंसं वेगळं केलं, फ्रंट लेगला वेगळं करत असताना ऑन साइडला लॉंग ऑनला हा हवाई हल्ला चढवला या बॉलवर. लगा तो 6 70-70चा बॉल आहे. हा बॉल भरपूर ट्रॅव्हल होतो आणि बॅटच्या बरोबर मध्ये लागल्यानंतर काय ध्वनी आला आणि हा जो आवाज येतो बॅट मधून लागल्यानंतर, हा आवाज प्रेक्षकांना आवडतो, बॅटरला आवडतो, परंतु हा आवाज कुठल्या गोलंदाजाला आवडत नाही, परंतु तरी देखील 6 धावा मिळतात. जरूर 2 बड़े शॉट लगाए हैं मुन्ना ने. देखिए 2 गेंदे और 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं. टीम स्कोर कार्ड हम देख सकते, 1 विकेट गंवाने के बाद 23 रन, हालांकि 0 पर पहला विकेट आया था. 23 रन की साझेदारी पनपती हुई दोनों बल्लेबाजों के बीच. इस वक्त अब तक थोड़ा सा बाहर गेंदबाजी करने का दबाव इस वक्त गेंदबाज ऐश्वर्य के ऊपर है. मुन्ना का दबाव साफ झलकता हुआ, थोड़ा दूर रखने का प्रयास और एक्स्ट्रा गेंदबाजी. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे हिट आले, एक स्वीपचा फटका आला, त्याच्यानंतर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला, त्याच्यामुळे हा दबाव दिसला आणि हा वाईड बॉल येतो. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24. इस वक्त बेहतरीन शॉट, कारपेट को चूमते हुए, ग्रीन ग्रास पे आग लगाते हुए बेहतरीन डिब्बा कट पॉइंट पर खूबसूरत चौका. मिस्टर क्रिकेट मुन्ना शेख के बल्ले से 4 रन. काय मनगट वळवलंय, स्क्वेअर ड्राईव्हचा अंदाज पहा फटका खेळत असताना. वाह, नेत्र दीपक, डोळ्यांचं पारणं अक्षरशः या गुलाबी थंडीमध्ये फेडलं या फटक्याने. ज्या पद्धतीने हा स्क्वेअर ड्राईव्ह सजवलाय मुन्नाने, पूर्णपणे बॅकफुटला जात असताना वेट ट्रान्सफर केलं मागच्या पायावर आणि तिथे जी गॅप होती ती शोधली, पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने हा चौकार वसूल केलाय मुन्नाने. चांगली बॅटिंग करतोय मुन्ना. मुन्ना त्याच्या रंगात आहे, मुन्ना ढंगात आहे, मुन्ना धावा करतोय. टीमची धावसंख्या 28. देखिए 28 पर 1 विकेट, 1.4 गेंदों को अभी तक खेल समाप्त हुआ. पावर प्ले का दूसरा ओवर प्रगति पथ पर है. इस वक्त जड़ में रखने का प्रयास, वाइड यॉर्कर का प्रयास किया गया और गेंद इस वक्त बिंदी आई. देखिए इस ओवर में ये गेंद बिंदी आती हुई अच्छी बल्लेबाजी की है मुन्ना शेख ने इस ओवर में, मगर ये गेंद डॉट आई है. या बॉलवर युसुफजी तुम्ही वाचू शकता, वाईड यॉर्कर, यॉर्कर बरोबर टप्प्यावर तुमचे टाकणे गरजेचे आहेत आणि तेच पाहायला मिळालं. बॉलर बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला ऐश्वर्य सुर्वेने. धाव मिळताना दिसत नाही. 28 धावा झाल्या. 16.77 ची सरासरी सध्या रन रेट मध्ये पाहायला मिळते. फिर से एक बार ऐश्वर्या दूर वाली छोर से मुन्ना. इस वक्त देखिए थकी हुई आंखों को ठंडक देने वाला है शॉट है. रात के 11 बजे दर्शकों की आंखों को ठंडक देने वाला शॉट मुन्ना शेख के बल्ले से 70-70 लगा तो 6 रन. कडक बॅटिंग सध्या तरी मुन्नाची. बॅटचा स्विंग पहा, टर्न पहा, लवकर झाला, लगेच बॉलला पाठवलं, पिक करत असताना टिक केल्या. 6 धावा त्याने स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि ऐश्वर्य सुर्वेचे हे महागडे षटक पाहायला मिळालं. प्रत्येक बॉलवर इथे तुटून पडलाय मुन्ना. एक निर्धाव बॉल वगळता प्रत्येक बॉलवर मोठमोठे फटके सजवलेत. मुन्नाने स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला या ओव्हरमध्ये, त्यानंतर समोर स्ट्रेट लॉंग ऑनला फटका दाखवला आणि हा शेवट पहा असा केला त्याने. एक स्क्वेअर ड्राईव्हचा एक नेत्र दीपक खणखणीत चौकार त्याने लागवला या ओव्हरच्या दरम्यान आणि हा शेवट राहिला या बॉलचा. अशा पद्धतीमध्ये 2 ओव्हरचा खेळ संपला. 17 ची सरासरी, 34 धावा फलकावर लागल्यात. खूपच चांगली बॅटिंग करत असताना MMCC ASA चॅम्प 11 पनवेल हा संघ, स्वरा युवा ग्रुपचं आयोजन, आमदार चषकाचा हा भव्य दिव्य सोहळा पालघर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतभर ज्याची सध्या चर्चा आहे, कारण भारताच्या कानाकोपऱ्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी मोठमोठे खेळाडू आलेत. मग अशी आमदार साहेब देखील उपस्थित झाले होते, त्यांनी देखील भरपूर कौतुक या स्पर्धेचं केलं आणि खऱ्या अर्थाने तुषार संके साहेब यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. स्वरा युवा ग्रुपचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर ठेवली, या 3ऱ्या पर्वामध्ये PDTPLचा देखील दिमागदार सोहळा तुम्ही पाहताय. उद्या सुपर 6 चे मॅचेस रंगतील आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 वाजल्यापासून सेमीफायनल तुम्हाला आमदार चषकाच्या खुल्या गटाच्या देखील पाहायला मिळतील. जरूर 2 ओवर समाप्त हुए, 34 रन लगे हैं स्कोर कार्ड पर. इस वक्त पंकज पाटिल फिर से एक बार गेंदबाजी के लिए पेवेलियन एंड से इस वक्त सीधे बल्ले से खेलने का प्रयास. डीप में प्रीतम बारी अच्छी तरह से गेंद को फील्ड किया, थोड़ा सा फंबल जरूर है मगर 1 रन के साथ बल्लेबाजों ने अपने कदमों को रोका है. हालांकि वाडिश लॉन्ग ऑन पर सीधे आकर गेंद को फील्ड किया. अच्छी फील्डिंग प्रीतम बारी द्वारा. चांगली फिल्डिंग प्रीतम बारीची. अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने थोडासा वाईडिश तो उभा होता, तिथून त्याने बॉल अडवला आणि आता पाहतोय आपण 5 बॉलमध्ये 20 धावा. मागच्या मॅच मध्ये ऑलमोस्ट 400च्या स्ट्राईक रेटने खेळला होता मुन्ना. याही मॅच मध्ये सुरुवात त्याने धडाक्यात केली आहे आणि 20 धावा त्याच्या खात्यामध्ये. 400चा बॅटिंग स्ट्राईक रेट सध्या पाहायला मिळतोय. दबाव नक्की आहे
स्वरा 11 या टीमवर, परंतु तो दबाव झुगारून तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील. ओहो, इस वक्त देखिए ऑफ के बाहर रखने का प्रयास किया गया था. अंपायर इस वक्त व्हाइट बॉल दर्शा रहे. देखिए मुन्ना का दबाव इस वक्त पंकज पाटिल के ऊपर भी थोड़ा सा झलकता हुआ. हालांकि मुन्ना ने पिछले मैच बल्लेबाजी की थोड़ा बाहर रखने का प्रयास, और इस वक्त एक और ये खराब गेंद, वाइट गेंद डाली है पंकज पाटिल ने. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, कारण जर बॉडी टाकला तर फटके बसतायत आणि काहीसा वेगळा करण्याचा प्रयत्न इथे होता गोलंदाजाकडून. इस वक्त क्या शॉट खेला, बेहतरीन, खूबसूरत, मगर डीप में उतनी बेहतरीन फील्डिंग देखने को मिलती हुई खिलाड़ी द्वारा. प्रशांत घरत वहां पर नजर आया, बढ़िया फील्डिंग, मगर उतनी ही तेजी से 2 रन बटोरे बल्लेबाजों ने. बाउंड्री चेक केली जाईल. अंपायर सांगतात 4 धावा आहेत, चौकार इथे आहे. ज्या पद्धतीने हा ड्राईव्ह होता, मगाशी देखील एक चांगला स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला होता मुन्नाने, आणि याही वेळेला थोडासा त्याच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, त्याच्यामध्ये देखील यशस्वी झालाय मुन्ना. तो कसा, तर हे आहे ऍक्शन रिप्ले पहा. आणखीन एक दिमागदार स्क्वेअर ड्राईव्ह ते दाखवत असताना डीप मध्ये फिल्डर होता प्रशांतने प्रयत्न केला बाउंड्री लाईनच्या दिशेने, डीप मध्ये पॉइंट पर्यंत धावत आला आणि शेवटी तो घसरला आणि त्याचा पाय त्या बाउंड्री लाईनला लागला. त्याच्यामुळे 4 धावा मिळताना दिसतील, आणि तेवढंच दर्जेदार टेलिकास्ट तुम्ही पाहिलं. हळूहळू दबाचा परिणाम दिसतोय, त्याच्यामुळे त्याचे शूज थोडेसे घसरले, त्याचा फायदा मिळाला बॅटरला. मुन्नाच्या खात्यामध्ये 4. जर प्रयास अच्छा था, पिछला पैर बाउंड्री पर टच होता हुआ चौका जरूर है. 40 पर 1. स्कोर इस वक्त देखिए यहाँ पर वाडियों का जड़ में रखा, डायरेक्ट हिट करने का प्रयास. बैकअप के खिलाड़ी काफी दूर हैं. जब तक बैकअप के लिए रवि अहीर आएंगे तब तक दोनों ही बल्लेबाजों ने तेजी से 1 रन बटोरा है, और 1 रनों के साथ स्कोर इस वक्त 41 पर पहुंचता हुआ 1 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम. इसुजी मागच्या काही मॅच पासून आपण पाहतोय 3 ओव्हरच्या ओव्हर रेट मध्ये जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट 50च्या आसपास फलंदाजी करणारे संघ इथे तेवढ्या धावा वसूल करतायत गोलंदाजाच्या विरुद्ध. आणि याही मॅच मध्ये आपण पाहतोय 2.3 ओव्हरचा खेळ संपला, 41 धावा झाल्यात. मागच्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 50 झाल्या, दुसऱ्या इनिंग मध्ये 45 झाल्या, त्याच्यामुळे याही मॅच मध्ये धावा येत आहेत. इस वक्त फुल टॉस बॉल, बेहतरीन शॉट, डीप में खिलाड़ी प्रशांत घरत, और इस वक्त आकाश जहांगीर को जाना होगा मैदान के बाहर. आकाश जहांगीर इस वक्त बड़ा शॉट खेलने के प्रयास में फुल टॉस गेंद पर अपना विकेट गवाया, और दूसरा झटका इस वक्त 41 पर लगता हुआ टीम एमएमसीसी एएससी चैंप 11 उमर 11 टीम को. टाइमिंग फसले खाली. देखिए इस वक्त मैं गुजारिश करना चाहूंगा टीम उमर 11 अपना 12th पर हमारे कॉम्बॉक्स में भेज दीजिए प्लीज. थोड़ा सा यहाँ पर कॉपरेट कीजिए. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए, तो बल्लेबाजी के लिए कृष्णा पवार, जो पिछले मैच में 30 क्रमांक एक्शन रिप्ले में देख सकते हैं. आकाश जहांगीर इस वक्त टॉस गेंद थी, एलिवेशन थोड़ा सा बढ़िया, पंकज का रिएक्शन दे, जैसे ही गेंद बल्ले से टकराई खिलाड़ी को वहां पर उन्होंने आवाज दिया और कैच को लपका. ज्यादा सेलिब्रेशन नहीं किया है, हालांकि उनके खिलाफ रन आए, शांत से विकेट का एंजॉय करते हुए पंकज पाटिल. विकेट आली आहे पंकज पाटीलच्या खात्यामध्ये. 2 विकेट ज्या आतापर्यंत आल्यात त्या दोन्ही विकेट पंकज पाटीलच्या खात्यामध्ये आहेत. 19 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या, 10 बॉल टाकून झालेले आहेत, 2 बॉल त्याच्या स्पेलचे शिल्लक आहेत. परंतु समोर कृष्णा पवार आलाय, ज्याने मागच्या मॅच मध्ये गोल्डन डकचा तो शिकार ठरला होता. बॅटिंग झाली नव्हती, या मॅच मध्ये करेल का? और आते ही बेहतरीन खूबसूरत पॉइंट रीजन में इस गेंद को स्ट्रेयर कर दिया है. देखिए ऑफ के बाहर की गेंद को मात्र दिशा दी है, गति का ऐसा इस्तेमाल, और यहाँ आता हुआ 4 रन. विट मिळाली, पुन्हा एकदा जागा मिळाली आउटसाइड द ऑफ स्टंप, आणि तेवढाच दर्जेदार स्क्वेअर ड्राईव्ह. आज मुन्नाचे स्क्वेअर ड्राईव्ह पहा, त्याच्यानंतर हा स्क्वेअर ड्राईव्ह पहा. अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडले या स्क्वेअर ड्राईव्हनी. ज्या पद्धतीने हे फटके बसतायत, चांगली बॅटिंग करताना दिसलेत मुन्ना. आता आल्या आल्या हा चौकारने खातं उघडताना दिसतोय फलंदाजीमध्ये सध्या तरी कृष्णा पवार. फिर से बार पंकज पाटिल पवेलियन से गेंदबाजी के लिए आएंगे. स्ट्राइक पर कृष्णा पवार नजर आ रहे. फिर से एक बार उसी दिशा में गेंद को खेला, मगर इस वक्त उसी प्रकार में गेंद को खेला गया. रविराज अहीर वहां पर पहुंचेंगे गेंद को फील्ड करते हुए. जब तक गेंद को फील्ड किया जा रहा है, एक सिंगल जरूर बटोरा है बल्लेबाजों ने. इसी की सिंगल के साथ ओवरों की अगर बात करें कुणाल सर, तो लगभग 3 ओवर समाप्त होते हुए 15.33 की औसत से लगे. स्कोर कार्ड पर 46-46 और 2 विकेट गवाकर बल्लेबाजी कर रही है टीम
46 रन झाले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्वरा युवा ग्रुप आयोजित आमदार चषकाचा आयोजन PDTPL चा सीझन 3 तुम्ही पाहताय. डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये पहिल्यांदाच PDTPL पाहायला मिळाली. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूला आमदार चषकाचा तडका दिलाय तुषारजी संकी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला. त्याचमुळे चर्चेमध्ये आहे सध्या पालघर, चर्चेमध्ये आहे सध्या बोईसर हे शहर, चर्चेमध्ये आहे हे क्रीडांगण आणि त्याचमुळे आपण आनंद घेतो या क्रिकेटच्या स्पर्धेचा. आज व्ह्यूवरशिप जर पाहिली 70 स्पोर्ट्सवर तर 5,50,000 प्रेक्षक आपल्या बरोबर पहिल्या मॅच पासून आज जोडले गेलेले आहेत आणि 5.5 लाख व्ह्यूवरशिप आपल्याला 70 स्पोर्ट्सवर आज आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यामुळे काल देखील 6 लाख व त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला आणि आज देखील या स्पर्धेमध्ये 5 लाख व त्यापेक्षा जास्त प्रेक्षक सातत्याने आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला. परत एकदा क्रिकेटकडे वळूया. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 46. 2 फलंदाज बाद. MMCC ASA स्पोर्ट्स पनवेल. देखिए सिद्धार्थ राउत को इस वक्त इंट्रोड्यूस किया जा रहा है दूर वाले छोर से. हालांकि 3 ओवर 46 पिछले कुछ मैचेस हम देख रहे, कुणाल सर ने चर्चा जरूर की कि 3 ओवर 50, 46, 40 तक टीम पहुंची मगर बड़ा स्कोर खड़ा करने में कहीं ना कहीं नाकाम हो रही है. मगर यहाँ पर हम देख सकते हैं कृष्णा पवार और मुन्ना शेख मैदान के अंदर है. 2 गेंदें 5 बल्लेबाजी कर रहे हैं कृष्णा. इस वक्त दूर वाली छोर से गेंदबाजी के लिए सिद्धार्थ की पहली गेंद, क्या शॉट खेला बेहतरीन. इस वक्त डीप गली पॉइंट के ऊपर से गेंद को भेज दिया है. 1 बाउंस 4 रन के लिए. ऑन द राइज हा फटका सजवलाय. फुटवर्क नव्हतं पाहत, जागेवरूनच ऑन द राइज फटका सजवत असताना ऑन दी अप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर हा फटका सजवला आणि 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. बॅटिंग करत असताना MMCC ASA चॅम्पियन 11 पनवेल या संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने आता मैदानामध्ये आल्या आल्या पवार पॉवर दाखवतो त्याच्या बॅटिंगची. चौकार त्याच्या बॅटमधून येत आहेत. 2 चौकार आतापर्यंत कृष्णा पवारने मारलेत. नोएडामध्ये झालेल्या नुकत्याच नोएडा टेनिस चॅम्पियनशिप मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती कृष्णा पवारने आणि तोच फॉर्म सध्या तो इथे बोईसर मध्ये घेऊन आला असं दिसतंय. जरूर बेहतरीन शॉट टॉप टन के बाहर गेंद को डाला गया था मगर जिस तरह से बल्लेबाजी की खड़े खड़े शॉट को खेला है 4 रन के लिए. फिर से एक बार सिद्धार्थ दूर वाले छोर से कृष्णा पवार स्ट्राइक पर, स्कोर 50 पर पहुंच चुका. आगे के खेलने का प्रयास. देखिए इस वक्त फुल टॉस गेंद थी, काफी तेज थी, बल्ले और गेंद का सही संपर्क हुआ नहीं. हालांकि बल्लेबाज के हाथों में बल्ला थोड़ा सा ट्विस्ट होता हुआ नजर आया और जब तक गली में खिलाड़ी पंकज फील्ड करते दोनों बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया. बॅट ट्विस्ट झाली आणि त्याचमुळे स्लाइस झाला हा बॉल आणि त्याचमुळे जे अंतर पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. पॉइंट मधून बॉल टर्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाला हळूहळू पार्टनरशिप बिल्ड होते. धावा झाले ते 51. 15च्या वरचा स्ट्राइक रेट सध्या आता तरी आपण पाहतोय. रन रेट पाहतोय. 4थं षटक सध्या प्रगती पथावर आणि सिद्धार्थने पहिले 2 बॉल नक्की चांगल्या टप्प्यावर टाकलेले आहेत. परंतु ऑन द राइज एक चौकार आला, एक सिंगल आली, धावा मिळाल्यात 5 आणि आता स्ट्राइकिंग एंडला 7 बॉल मध्ये 25 धावा करणारा मुन्ना शेख आलाय. जरूर देखिए देख सकते हैं तो मुन्ना शेख अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं. लगातार चौके छक्के उन्होंने लगाए हैं. 7 गेंदें 25 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 4 गेंदें 10 पर बल्लेबाजी करें कृष्णा पवार. मुन्ना के लिए थोड़ा सा फील्डिंग देख सकते जैसा सजाई गई है. शॉर्ट थर्ड मैन पर खिलाड़ी फ्लाइंग स्लिप, शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी को रखा गया है और लॉन्ग ऑफ को दायरे के अंदर रखा गया. इस तरह की फील्डिंग सर्कल के अंदर लगा कि मुन्ना के लिए. सिद्धार्थ राउत भले ही ये बेहतरीन गेंदबाज हैं मगर मुन्ना इस वक्त मिस्टर क्रिकेट के नाम से जाने जाते हैं. ऑनसर पर अलॉन्ग द कारपेट गेंद को खेलेगा. वहां पर नजीर मंडल वहां पर नजर आएंगे. नजमुल मंडल थे, अच्छी फील्डिंग, अपने आप को स्किट किया और जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते 1 रन पूरा किया बल्लेबाजों ने. धावा वाचवल्या परंतु प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद जर तुम्ही ऐकला असेल तर याच्यावरून समजतं की किती क्रिकेट प्रेमी असे हे प्रेक्षक आहेत, तर किती दर्दी प्रेक्षक आहेत. या कडाक्याच्या थंडीमध्ये आज प्रत्येक खेळाडूला ते प्रोत्साहन देत असताना पाहायला मिळाले. 52 धावा फलकावर लागल्यात आणि 4 बॉलमध्ये 10 धावा करणारा कृष्णा आता स्ट्राइकिंग एंडला 250चा बॅटिंग स्ट्राइक रेट त्याचा. इस वक्त शॉट बढ़िया खेला है. देखिए डीप में खिलाड़ी मौजूद होंगे, जब तक गेंद के नीचे आएंगे गेंद को फील्ड करने का प्रयास किया जाएगा तब तक हम देख सकते हैं 1 रन के साथ संतोष होना होगा. कुणाल सर अच्छा ओव्हर रहा. पहली गेंद पर चौका, पिछली 3 गेंद पर 3 सिंगल, अच्छा कमबॅक. तेच मी मगाशी देखील उल्लेख केला होता की 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करणारा संघ धावा करतोय परंतु त्याच्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये एवढ्या धावा झालेल्या नाहीयेत जेवढी अपेक्षा आहे. कारण 50 जर आपण 3 ओव्हरमध्ये पाहत असू, 46 आपण 3 ओव्हरमध्ये पाहत असू तर पुढच्या 3 ओव्हरमध्ये नेहमीच आपण अपेक्षा करतो की 100च्या आसपासचं टार्गेट सेट व्हायला पाहिजे. परंतु ते टार्गेट 80च्या आतमध्येच आपल्याला काही मॅचेस मध्ये पाहायला मिळालं. त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता 3 ओव्हर नंतर कहाणी थोडीशी बदलते या खेळपट्टीवर. कहाणी बदलतात. गोलंदाज फलंदाज नक्कीच पिछाडीवर जातात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 7 धावा दिल्यात, 4 बॉल टाकून झालेत. इस वक्त फिर से बार ऑन साइड पर गेंद को खेला गया. डीप में नजमुल नजर आएंगे. नजमुल मंडल इस वक्त गेंदबाजी करें. धड़ाकेबाज में क्या बढ़िया बल्लेबाजी की थी इस बल्लेबाज ने. इस वक्त फील्डिंग करते हुए थोड़ा सा वाइड थ्रो बैकअप के लिए खिलाड़ी हैं
और एक सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ 54-54 2 विकेट गवाकर बल्लेबाजी कर रही है टीम. चांगलं षटक आतापर्यंत मी म्हणेन सिद्धार्थ राऊतचं, कारण या ओव्हरमध्ये फक्त त्याने 8 धावा खर्च केलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना कृष्णा शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड ऑफ पॉइंट, गलीमध्ये एक फिल्डर आहे, डीप मध्ये पॉइंट ठेवलाय, एक क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या आतमध्ये डीप मध्ये लॉंग ऑन ठेवलाय, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि गोलंदाज तयार होईल. सिद्धार्थ फिर से एक बार दूर वाले छोर से बढ़िया गेंद, खूबसूरत गेंदबाजी. मुंबई रणजी टीम में इनका खिलाड़ी का सिलेक्शन हुआ है, वो खेल चुकी, अनुभव उनके बाद. देखिए पहली गेंद चौका लगने के बाद पिछली 5 गेंदें क्या बढ़िया डाली है. अच्छा कमबैक. इस ओवर में मात्र 8 रन खर्च किए गए, 9 रन खर्च किए गए और 4 ओवर की समाप्ति के बाद रन लगे इस वक्त 55. चांगली बॉलिंग. 3 ओव्हर मध्ये 46 होते, या ओव्हर मध्ये 9 धावा झाल्या आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये परत एकदा पलटवार करताना दिसलाय संघ स्वरा 11, स्वरा युवा ग्रुप, ताई पॅकर्स, बोईसर पालघर आणि स्वरा युवा ग्रुपच्याच माध्यमातून या आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दिमागदार असा 16 8 टीम ऑल इंडिया ओपन खुल्या गटातला एक वेगळा तडका दिला PDTPL ला. सुपर 6 मॅचेस उद्या सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत परत एकदा 2 सेमी फायनल आमदार चषकाच्या खुल्या गटातल्या आणि त्याच्यानंतर फायनल्स दोन्ही गटातल्या. मग PDTPL ची एक फायनल होईल आणि त्याच्यानंतर एक फायनल आपल्याला पाहायला मिळेल खुल्या गटातली. त्याच्यामुळे उद्याची जी रात्र आहे, उद्याचा सकाळ आणि संध्याकाळचा खेळ तो पाहायला विसरू नका 70-70 स्पोर्ट्सवर आणि त्याचबरोबर विश नेटवर्कवर. जरूर देख सकते हैं, काफी बड़ी प्रतियोगिता रखी गई है. PDPL सीजन 3 हम देख रहे हैं, उसी के साथ साथ आमदार चषक 2024 सीजन 1 हम देख रहे हैं. और पहली दफा बोईसर शहर में इतनी बड़ी प्रतियोगिता, एक ही टूर्नामेंट में 2 प्रतियोगिताएं खिलाई जा रही हैं. 8 ऑल इंडिया हाफ की टीमें ली गई हैं. 5 लाख पहली इनामी राशि और दूसरी इनामी राशि 2.5 लाख रुपए दी जाएगी चैंपियन बनने वाली दोनों ही टीमों के लिए. तो चलेंगे सुध गेंदबाजी के लिए. प्रथम बारी आ रहे हैं पहले एंड से स्ट्राइक पर कृष्णा पवार. इस वक्त आए प्रीतम बारी, मगर ये गेंद कुछ कहती है, रूफ पर जाकर रहती है. 70-70 लगा तो 6. बल्लेबाज कृष्णा पवार के बल्ले से पावर पैक छक्का, 6 रन. बॅट्स देखिए क्या शॉट खेला था प्रीतम बारी के खिलाफ. पहली गेंद पर दबाव बनाने का काम किया कि बल्लेबाज कृष्णा पवार ने. 7 गेंदें 18 पर पहुंच चुके हैं. इस वक्त कृष्णा स्ट्राइक पर, प्रीतम फिर से एक बार चले और इस वक्त देखिए लेग कटर गेंद डाली गई, ऑप्टन के थोड़ा सा बाहर रखने का प्रयास और यहाँ पर अंपायर व्हाइट बॉल दर्शाते हुए इस व्हाइट के साथ स्कोर कार्ड पहुंचता हुआ 62 रन. फुटबॉल सारखाच दिसतोय हा बॉल खेळपट्टीवर या फ्लड लाईट्स मध्ये. त्याच्यामुळे बॅटिंग करणं तेवढं सोपं झालंय. अनेक बॉल बाउंड्रीच्या बाहेर पडतात आणि गोलंदाज त्यातल्या त्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात. इस वक्त ये बेहतरीन गेंद, ये खूबसूरत गेंद थी, करने का प्रयास कर रहे मुन्ना, काफी आगे आ चुके थे मगर फ्लाइंग स्लिप पे खिलाड़ी गेंद को फील्ड करते हुए अच्छा कॉल रहा कृष्णा पवार का. पलटे एन वक्त पर पीछे पलटे मुन्ना शेख. थोडासा आपण पाहिलं तर वाईड यॉर्करचाच प्रयत्न होता, तिथूनही खोदून काढायचा होता बॅटरला. पूर्णपणे क्रीज मध्ये, म्हणजेच आपल्या ग्रामीण भाषेत उल्लेख केला तर पेटीत टाकलेला बॉल होता, बुंद्यात टाकलेला बॉल होता, सरळ गेला विकेट कीपरच्या मागे. आणखीन एक डॉट. पिछली गेंद बिंदी, इस वक्त गेंद हवा में खेली, गेंद के नीचे खिलाड़ी पहुंच रहे हैं और देख सकते हैं प्रयास किया गया मगर गेंद इस वक्त देख सकते हैं अंपायर दर्शाएंगे वहां पर दर्शक हैं और ये 6 रन. प्रयास बढ़िया रहा मगर रात के फ्लड लाइट में गेंद जब हवा में जा रही है सर काफी ऊंची, तो कहीं ना कहीं जज करने में थोड़ा सा मुश्किलात नजर आई नजमुल मंडल के लिए. जजमेंट चुकलं त्या खेळाडूचं. तू जास्त वेगाने पुढे स्क्वेअर लेगला जास्त पुढे बाहेर धावत गेला आणि त्याच्यानंतर मागे येत असताना जज करत असताना कुठेतरी अंदाज चुकला त्याचा आणि त्याच नंतर आपण पाहतोय बॉल बाउंड्रीच्या बाहेर. त्याच्यानंतर शेवटच्या क्षणाला त्यांनी डायव्ही देखील घेतली, परंतु तरी देखील त्याचा काही फायदा झालेला नाहीये संघासाठी. त्याच्यासाठी 6 धावा मिळत आहेत. कृष्णा पवारला जीवदान मिळालं आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 68. देखिए 68 पहुंच चुका उसको गाड़ी. रिप्ले में देख सकते हैं गेंद जब हाथ पे लगी सीधा मैदान के बाहर और दो रूप गिरती हुई नजर आई. उसको कार्ड 68 गेंदें हो चुकी थी. चौथी गेंद लेकर फिर से एक बार प्रीतम ऑफ्टर के बाहर रखने का प्रयास पंकज ने गेंद को गैदर जरूर किया. विकेट के पीछे काफी नजदीक हैं. देखिए स्टंप से सट के खड़े हुए
बढ़िया गेंद रही और एक डॉट बॉल. DRS चा वापर बॅटिंग करणाऱ्या साईड कडून एक रिव्ह्यू त्यांनी गमावला होता. एक रिव्ह्यू त्यांच्याकडे शिल्लक होता, त्याचा वापर आता केलाय बॅटिंग करणाऱ्या साईडने. जरूर पहली गेंद पर रिव्यू घुमाया था, मगर इस वक्त देख सकते हैं इस ओवर में रिव्यू लिया गया बैटिंग करने वाले टीम की तरफ से. अंपायर ने यहाँ पर फेयर रिव्यू दी थी, मगर अंपायर के फैसले के खिलाफ रिव्यू का इस्तेमाल, डिसीजन रिव्यू सिस्टम टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया जा रहा है. स्वरा युवा ग्रुप आयोजित आमदार चषक 2024 आज की दूसरी रात है. पालकर और बोईसर के लिए एक बड़ी मेजबानी, डबल धमाका हम देख रहे हैं. PDTPL के साथ साथ आमदार चषक 2024 का महासंग्राम PTTSA के मैदान पर. काफी खूबसूरत मैदान है और दर्शकों के लिए देख सकते हैं हम बेहतरीन स्टैंड बनाए गए हैं इस मैदान पर बैठने के लिए. और काफी बेहतरीन टीमें पास से खेलने के लिए यहाँ पर आई है और बोईसर किसी का इंतजार कर रहे थे. और यहाँ पर ये रिव्यू सक्सेसफुल होता है और व्हाइट बॉल यहाँ पर दी गई है अंपायर अंपायर द्वारा. इट इज व्हाइट बॉल, रिव्यू सक्सेसफुल. देखिए इस वक्त अंपायर डिसीजन आ चुका है. मैच शुरू करिए, चलिए प्लीज. टीवी अंपायर का डिसीजन आ चुका है. देखिए वॉर रूम से डिसीजन आ चुका है. मैच शुरू करिए, चलिए प्रशांत. टीवी अंपायर की तरफ से डिसीजन आया है व्हाइट बॉल. रिव्ह्यू बॅटरने घेतलाय, त्याच्यामुळे टीव्ही अंपायरने जो निर्णय दिला आता तो तुम्हाला मान्य करावा लागेल. चला फास्ट खेळा, कारण एक रिव्ह्यू त्यांनी गमावला होता तरी देखील त्यांनी ते चॅलेंज केलं आणि तो टीव्ही अंपायरने व्हाईट बॉल दिला, त्याच्यामुळे व्हाईट बॉल आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. व्हाईट बॉल ग्राह्य धरला जाईल. एक्स्ट्रा रनने टीमच्या टोटल मध्ये वाढ होईल. धावा झालेल्या आहेत 69. देखिए 69 पर स्कोर कार्ड पहुंचता हुआ इस वक्त इस ओवर में ये दूसरी वाइड गेंद आई है. स्कोर कार्ड अगर देख सकते हैं हम गेंदें हो चुकी है अभी तक 4 ओवर 3 गेंदों का खेल समाप्त होता है. 2 वाइड गेंदें, 2 बड़े छक्के और एक डॉट बॉल इस ओवर में आती हुई. 3 गेंदों में 14 रन अभी तक खर्च किए गेंदबाज ने. इस वक्त बैट का भारी सिरा जरूर लगा. देखिए वहां पर खिलाड़ी मौजूद हैं. रविराज गेंद को फील्ड करेंगे, तब तक रन लेने कोई प्रयास नहीं किया बल्लेबाज ने. और एक बिंदी गेंद आती भी. डॉट बॉल नक्कीच दबाव वाढवणारे ठरू शकतात. ज्या पद्धतीने गोलंदाजी करताना दिसतोय, नक्कीच या ओव्हरमध्ये मिसफिल्डिंगच्या द्वारे एक षटकार आला, त्याच्या अगोदर एक षटकार आला आणि हा सबस्क्रायबर मीटर 70 स्पोर्ट्सचा 7,91,000 आणि त्याच्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि कुठेतरी हा आकडा वाढतोय. लगेच सबस्क्राईब करा, म्हणजेच आपण 7,92,000 आकडा 95,000 आकडा आज रात्री कंप्लीट करू शकू. जरूर फिर से बाहर हवा में गेंद को खेला. देखिए अक्षय घरत गेंद के नीचे और यहाँ पर इसको कैच को छोड़ दिया. देखिए कैच छोड़ता हुआ दबाव. इस वक्त स्वरा 11 टाइप पैकर्स पालघर के खिलाड़ियों पे साफ दबाव झलक रहा है सर. हाथों में कैच आहे मगर लपकने में नाकामयाब. कॅचेस विन द मॅचेस. असे झेल सोडून चालणार नाहीयेत, कारण हा जो सामना आहे नॉकआउटचा सामना आहे तुमच्यासाठी. डू ऑर डाय मॅच आहे. इथे तुम्ही जिंकलात तर नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही LK स्टारच्या विरुद्ध खेळण्याची एक संधी निर्माण करू शकता. इथे हारलात तर या स्पर्धेतला प्रवास तुमचा संपेल. त्याच्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला अशा कॅचेस पकडाव्या लागतील. चांगला बॉल होता, कॅरम बॉलच्या अंदाजामध्ये टाकलेला हलकासा लेग कटर, टिचकी बॉल आणि तिथे देखील अपयश आलंय कारण झेल सुटलाय. देखिए सर इस ओवर में 2 जीवनदान मिले कृष्णा पवार को. संधि यहाँ पर निर्माण कर रहे हैं, मौके दे रहे हैं प्रीतम बारी, मगर खिलाड़ी उनका साथ नहीं दे पा रहे. कहते हैं ना कि डूबने वाले को तिनके का सहारा और गेंदबाज को खिलाड़ियों का सहारा. मुन्ना शेख इस वक्त स्ट्राइक पर. गेंदी हो चुकी है अभी तक 5. लेफ्टिनेंट बैटर मुन्ना अभी तक गेंदे खेली उन्होंने 9 गेंदे 27 पर बल्लेबाजी करे कृष्णा पवार. 2 जीवनदान के साथ 11 गेंदे 25 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 4 ओवर 5 गेंदों का खेल समाप्त होता है. रन लगे स्कोर कार्ड पर 70. 2 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम इस वक्त थोड़ा सफल हुए, मगर फॉलो किया बल्लेबाज के कदमों को और यहाँ पर ये गेंद बिंदी डाली. देखिए क्या ओवर रहा. पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद वाइट, उसके बाद एक बिंदी गेंद, फिर छक्का, फिर वाइट, एक डॉट, एक सिंगल, एक डॉट. देख सकते हैं रिप्ले में मुन्ना बैठकर ऑफ साइड की बाहर की गेंद को खेलने का प्रयास कर रहे थे, मगर 5 ओवर यहाँ पर समाप्त हुए. 5 ओवर की समाप्ति के बाद 70 रन लगे. 2 विकेट गवाकर इस वक्त MMCC ASA चॅम्प 11 उमर 11 बल्लेबाजी करते हुई. 5 ओव्हर 70 आणि आता आपण पाहतोय टीम मीटिंग हा 70-70 चा बॉल, फर पास 70-70 बॉलची शेप पा बॉलचा. आणि त्याचबरोबर हे जर बॉल तुम्हाला पाहिजे असतील तुमच्या टुर्नामेंटसाठी, तुमच्या शॉपसाठी, फ्रँचायझीसाठी, तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. 70-70 बॉल रेड एडिशन मध्ये देखील हा बॉल आलेला आहे, कारण विदर्भ सारख्या परिसरामध्ये त्या साईडला आपण पाहतो की रेड बॉलने देखील क्रिकेट खेळलं जातं. नंबर खाली दिला गेलाय, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता 70-70 बॉलसाठी. स्वरा युवा ग्रुप आयोजित आमदार चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा आज दुसऱ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा रंगताना दिसते. तसं पाहिलं तर PDTPL चा
महासंग्राम तर सातत्याने सुरू आहे आणि उद्या त्याच्या सुपर 6च्या मॅचेस सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होतील. संध्याकाळी परत एक वेळा 4 वाजल्यापासून आपल्या भेटीला आमदार चषकाच्या सेमीफायनल येतील आणि संध्याकाळी म्हणजेच रात्रीच्या सत्रामध्ये फायनल्स आपल्या समोर रंगतील. लास्ट ओव्हर सिद्धार्थ है गेंदबाजी के लिए ऑनसाइड पर गेंद को खेला गया. देखिए एक सिंगल देने का प्रयास किया, जैसे ही शॉट लगा बल्ले से देखते वहां पर धीमे कदमों से दौड़े दोनों बल्लेबाज और एक रन के साथ संतुष्ट किया अपने आप को. स्कोर कार्ड पहुंचता 71, 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम. सिद्धार्थचं कौतुक व्हायला पाहिजे. बॅट जोरात फिरली होती आणि त्याचमुळे खाली लागला. थोडासा नाराज आहे आपल्या स्वतःवर फलंदाजीमध्ये कृष्णा. 12 बॉलमध्ये 26 धावा त्यांनी केल्या. 200च्या वरचा त्याचा स्ट्राईक रेट. 10 बॉलमध्ये 27 केल्या. 270चा स्ट्राईक रेट मुन्नाचा राहिला. या मॅच मध्ये 71 धावा झाल्यात आणि हे 5 बॉल सिद्धार्थला बरोबर टप्प्यावर टाकावे लागतील. 10च्या आतमध्ये जर रोखलं, 80च्या आसपास जर थांबवलं तर मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये मजा येईल. ओह इस वक्त देख सकते हैं ऑनसाइड पर गेंद को खेला गया. डीप में खिलाड़ी मौजूद होंगे. इस वक्त गेंद को फील्ड किया जाएगा. नजबुल वहां पर तैनात है. सिद्धार्थ मुंबई रणजी में सिलेक्शन हो चुकी. मुंबई रणजी खेल चुके हैं. सिद्धार्थ राउत अनुभव है उनके पास. लीडर क्रिकेट का अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. 2 गेंदों में 2 सिंगल खर्च किए हैं. मागील 5 बॉलवर एकही बाउंड्री आलेली नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता मागील 5 बॉल किती चांगल्या टप्प्यावर टाकलेले आहेत स्वरा 11 या संघाने. त्याचमुळे तो दबाव बनवलाय या चॅम्प 11 वर. इस वक्त ये बढ़िया शॉट, खूबसूरत शॉट. ये शॉट नहीं रॉकेट है. 6 रन की बड़ी पॉकेट है और यह आता हुआ 70-70 लगा तो 6 रन. बॅटिंग द्वारे इथे केला गेला आणि खूपच उत्तुंग असा षटकार सजवलाय फलंदाजीमध्ये कृष्णा पवारने. चांगलं टायमिंग, भव्य फटका, बॅटचा स्विंग, ताकद त्या फटक्यामध्ये. फिर से एक बार उसी दिशा में खेला. इस वक्त गैप में गेंद जाती हुई 4 रन के लिए. देखिए पिछले मैच में इस वक्त 0 पर आउट हुए थे मगर इस मैच में बैटिंग बल्लेबाजी करे. पिछले मैच में असफल मगर इस मैच में क्या सफल हुआ है कृष्णा पवार. लागल्यात अक्षरशः लपेटलाय बॉल आउटसाइड ऑफ स्टंप मधून. चाबूक फटका. 4 धावा मिळताना दिसतात कृष्णा पवारच्या खात्यामध्ये. चांगली बॅटिंग करतोय कृष्णा पवार या मॅच मध्ये. बढ़िया बल्लेबाजी करते. 0 से शुरुआत करने वाला इंसान काफी सफल होता है और कृष्णा पवार ने इस प्रतियोगिता की शुरुआत 0 से की थी मगर इस मैच में 14 गेंदें 36 पर बल्लेबाजी कर रहे हैं. टीम स्कोर कार्ड 82. आखिरी ओवर प्रगति पथ पर. इस वक्त फिर से एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास मगर मिस टाइम. इस वक्त रोहित नार्वेकर गेंद के नीचे और सिद्धार्थ राउत को मिलती हुई सफलता. और देख सकते हैं 15 गेंदे 36 रनों की पारी खेलकर मैदान के बाद तालियां बंद चीज बल्लेबाज के लिए. बेहतरीन पारी खेली है, किफायती पारी अपने टीम के लिए. 15 गेंदों में ताबड़तोड़ 36 बनाए. 82 पर तीसरा विकेट. यहाँ पर गिरता हुआ MMCC AS 11 उमर 11 का. और यहाँ पर सफलता मिली है सिद्धार्थ राउत को. 36 धावांची खेळी केली. 3 षटकार 3 चौकार या इनिंग मध्ये 6 सिंगल त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि शेवटी 14 बॉल मध्ये 36 धावा करून कृष्णा पवार परतलाय. शेवटचा बॉल खेळण्यासाठी आता अशरफ येईल बॅटिंग करण्यासाठी. 82 धावा फलकावर लागलेल्या आहेत. MMCC AS चॅम्प 11 पनवेलची ही धावसंख्या. 3 फलंदाज बाद. उस्मान लवकर बाद झाला. त्याच्यानंतर संपूर्ण सूत्र आकाशने हाती घेतली होती. मुन्नाच्या बरोबरने पार्टनरशिप केली आणि त्याच्यानंतर कृष्णा पवार आला. त्याने 14 बॉल मध्ये 36 केले आणि आता शेवटचा बॉल खेळण्यासाठी अशरफ आलाय. अशरफ इस वक्त मैदान के अंदर आए. हालांकि बैटिंग ऑर्डर में गहराई है मगर जिस तरह से बल्लेबाजी की है बल्लेबाजों ने वो काबिल तारीफ. 11 गेंदें 28 में बल्लेबाजी कर रहे हैं मुन्ना शेख. देखिए पहली 2 ओवर ज्यादा स्ट्राइक रही मुन्ना के बाद. उसके बाद पिछली जो हमने गेंदें देखी 10 से 15 गेंदें वो ज्यादातर बल्लेबाज कृष्णा पवार ने खेली. और इस वक्त अशरफ खान लेफ्ट हैंड बैटर स्ट्राइक पर. 5 ओवर 5 गेंदें अभी तक डाली जा चुकी है. 3 विकेट चटकाए मगर रनों की अगर बात करें 82 रन खर्च किए टाई पैकर्स पाल करके गेंदबाजों ने. और इस वक्त सफल होकर खेलने का प्रयास. गेंद जरूर रिपीट हुई. पंकज पाटिल गेंद को फील्ड करेंगे. रन लेने का प्रयास और यहाँ पर अशरफ का विकेट आएगा रन आउट के लिए. देखिए 82 पर चौथा झटका यहाँ पर लगा है और देख सकते हैं 83 का पीछा करना होगा. ये गेंद ऑफ के बाहर रही. पंकज लेकिन को गैदर किया. हालांकि मुन्ना दौड़ चुके थे. अशरफ का ध्यान नहीं था मगर आखिरी गेंद थी. मुन्ना चाह रहे कि इस गेंद पर रन हो और एक विकेट आया है रन आउट के रूप में.
6 ओवर का खेल समाप्त। 6 ओवर की समाप्ति के बाद 82 लॉस ऑफ 4 विकेट। 83 रन का पीछा करना होगा 16-11 टाई ब्रेकर्स पालघर टीम को अगले इनिंग में। 83 धावांचं लक्ष आहे। मागच्या मॅच मध्ये दिल्ली धमाकाने लक्ष चेस केलं होतं, हे विसरून चालणार नाही। एका मॅच मध्ये 80 धावा देखील त्याने चेस केल्या होत्या। मागच्या मॅच मध्ये 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला। त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला दिल्ली धमाकाने। आणि आता या मॅच मध्ये स्वरा 11 बोईसर पालघर या टीमच्या समोर टार्गेट सेट झाले। 83 धावा करायच्या आहेत, 83 टू विन। एक वेळा बॅटिंग कार्ड वर नजर टाकूया। 36 बॉल मध्ये 83 धावा करायच्या आहेत। सामना जिंकण्यासाठी बॅटिंग कार्ड उस्मान पटेल 2 बॉल मध्ये 0, मुन्ना शेखने 11 बॉल मध्ये 28 केल्या, आकाश जांगेने 7 बॉल मध्ये 13 केल्या, कृष्णा पवारच्या बॅट मधून 15 बॉल मध्ये 36 धावा आल्याने अशरफ शेवटच्या बॉलवर रनआउट झाला। 82 धावा केल्या, 4 विकेट आणि त्याच्यामध्ये 5 एक्स्ट्रा रन आले। बॉलिंग कार्डचा विचार केला तर ऐश्वर्य सुर्वे महागड षटक 22 धावा त्याने खर्च केल्या। पंकज पाटील 2 ओव्हर 24 धावा 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये। प्रीतम बारी 1 ओव्हर 15 धावा। सिद्धार्थचं कौतुक व्हायला पाहिजे, सिद्धार्थने चांगली गोलंदाजी केली। 10.50चा इकॉनॉमी राहिला। 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये। 21 धावा एका ओव्हरमध्ये, तर त्याने फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या। असा सिद्धार्थचा तो स्पेल राहिला। आणि फॉलो ऑफ विकेट जर पाहिलं तर पहिली विकेट 0 वर, दुसरी विकेट 41 वर, तिसरी विकेट 82 वर, चौथी विकेट 82 वर आणि 82 धावा फलकावर लागल्या। 83 धावा करायच्या स्वरा 11ला। देखिए 36 गेंदें 83 बनाने इस मैच को जीतने के लिए 70 यूट्यूब चैनल विश नेटवर्क के प्रतियोगिता हम देख रहे हैं यूट्यूब लाइव। आज का ये चौथा रात है, डे नाइट ये स्पर्धा। देखिए स्वरा युवा ग्रुप आयोजित आमदार चषक PTTPL सीजन 3 एक साथ में एक ही टूर्नामेंट में 2 प्रतियोगिता खिलाई जा रही है, ऑल इंडिया ओपन हाफ और पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग। हमारे स्पॉन्सर्स हम देख सकते हैं, इनके चेहरे इस वक्त दिखाए जा रहे हैं। तुषारजी संखी स्वरा युवा ग्रुप अध्यक्ष, साहिल एंटरप्राइजेस बाबूजी संखी, रिस्टू मनी प्राइवेट लिमिटेड रोशनजी जैन, कोरडे ग्राम पंचायत कुजलजी संखी, खेरापड़क ग्राम पंचायत विवेक जी वड़े, सरौली ग्राम पंचायत आनंद जी धोड़ी, JSW कंपनी जिनके माध्यम से दर्शकों को स्टैंड दिए गए हैं। आरती ड्रग्स अधिकारी ब्रदर्स विनोद जी अधिकारी जिनके माध्यम से स्टैंड दिया गया है दर्शकों के लिए। कैलाशवासी बालकृष्ण और कैलाशवासी कपिल जी संख्य, बालकृष्ण जी संख्य और कपिल जी संख्य, इनके माध्यम से ऑल इंडिया ओपन के लिए बाइक मैराथन सीरीज के लिए दी गई है। STS होंडा एंड होंडाई के प्रोप्राइटर सम्मानीय धनंजय संख्य, इनके माध्यम से PTTPL पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर के लिए मैराथन सीरीज के लिए बाइक दी गई है। परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स महेंद्र जी सोलंकी, सूरज जी सोलंकी, संतोष जी बड़े, मयूर ट्रेडर्स संतोष गुलाब जैन, आई एकवीरा, सुमित जनरेटर, सुमित जी पिंपले, सन ग्रुप के प्रोप्राइटर मुकेश दादा पाटिल, राजेश दादा पाटिल, नीरव इलेक्ट्रॉनिक्स के ऑनर सागर जी, पैराडाइज ग्रुप के फाउंडर परीक्षित ठाकुर, जबीर खान, रियांश ग्रैंड होटल के ऑनर प्रवीण जी शेट्टी, सभी का हम तहे दिल से धन्यवाद करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से। देखिए 70 की गेंदें इस वक्त यूज की जा रही है और 70 की जो टैगलाइन है वो काफी बढ़िया है, बिलीव एंड अचीव। अगर आप अपने आप पर बिलीव करते हैं तो कितना भी बड़ा लक्ष्य हो आप उसे अचीव कर सकते हैं। ये टीम हडल चर्चा की जा रही है इस वक्त स्वरा 11 टाई पैकर के खिलाड़ियों के बीच कि इस लक्ष्य का पीछा किस तरह से करना है, थोड़ा सा चर्चा की जा रही है। वहां पर अनिकेत राउत हैं, राकेश तामोरे मेंटोर नजर आ रहे हैं, मगर दर्शक इस वक्त इस मैच में मजे की इंतजार कर रहे हैं। जो पिछले 2 मैचेस दिल्ली धमाका ने चेस किया, हालांकि पहला ही मैच MMCC ASA चैंप 11 उमर 11 के खिलाफ 80 रनों का पीछा किया था और दूसरे मैच में LK स्टार राजकोट के खिलाफ 74 रन पीछा किया था। तो यहां पर चाहेगी पालघर की टीम अपने घर में रनों का पीछा करे, दर्शकों के मन की ये चाह होगी सर। हो, होम ग्राउंडवर ते खेळताना दिसतात आणि त्याचमुळे होम ग्राउंडचा सपोर्ट तेवढा आहे या टीमकडे आणि आज तशी बॅटिंग करावी लागेल। प्रशांत घरतला खास करून या सामन्यामध्ये एक वेगळा पवित्रा घ्यावा लागेल। मागच्या मॅच मध्ये तो चुकीचा फटका मारून आउट झाला आणि त्यातल्या त्यात आता त्यांचा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट करण मोरे देखील त्यांच्या टीम मध्ये आलाय, त्याच्यामुळे बॅटिंग मधली एक खोली, एक डेप्थ वाढली आहे आणि आज या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला स्टार्ट चांगला द्यावा लागेल। पॉवर प्ले मध्ये कमीत कमी 25च्या 30च्या आसपास धावा कराव्या लागतील। अमर परुळेकर साहेब सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात।
यांच्याच नावाने आपण ताई पॅकर्स चे पुरस्कर्ते आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आपल्याला. आणि त्यांच्याच बाजूला डॉली. की रिस्क टू मनी इंस्टाग्राम पेज पर आप इस टूर्नामेंट की फोटो निकाल कर उन्हें पोस्ट करने, और यहाँ पर 5 विजेता के नाम आ चुके हैं. उन्हें मैं गुजारिश करूंगा हमारे मंच की तरफ आइए, आपको एयरबड्स दिए जाएंगे. महेश कोहली, पाटिल धीरज 031, मिस्टर चिनू 007, आदित्य पाटिल 07 और उर्फाव कर्मा सैम 7889. ये इनको आना है हमारे मुख्य मंच की तरफ. उन्हें एयरबड्स रिस्क टू मनी प्राइवेट लिमिटेड रोशन जी जैन इनकी तरफ से दिए जाएंगे. चला सुरुवात धूमधडाका या क्रिकेटचा 70 स्पोर्ट्स वर लाईव्ह, विश नेटवर्क वर लाईव्ह टेलिकास्ट सध्या सुरू आहे. गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये या क्रीडांगणावर लश ग्रीन अशा आउटफील्डवर आता रंगीबिरंगी कपड्यामध्ये दोन्ही संघ तयार झालेले आहेत. अंपायरचा इशारा, मॅचला सुरुवात. 83 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग गोलंदाजीसाठी. सुलतान पहिलाच बॉल यॉर्कर, अक्षरशः चॉप केलाय बॉलला. सन्मान देत असताना शॉर्ट कव्हरला खेळलाय, तिथून सिंगल मिळाली. खातं उघडलंय पहिल्याच बॉलवर सुलतानच्या गोलंदाजीवर. मागच्या मॅच मध्ये सुलतानने अप्रतिम गोलंदाजी केली होती. उल्हासनगरचा खेळाडू स्विंगचा सुलतान या टोपण नावाने त्याची ओळख आहे. पूर्वी भन्नाट पेसने गोलंदाजी करायचा, आता थोडासा पेस कमी जरी झाला असेल मात्र स्विंग तोच आहे. बॉल भरपूर चांगला होता आणि तेवढा दर्जेदार फटका पाहायला मिळाला. स्वीपर कव्हर पर्यंत फिल्डर येईल तोपर्यंत 1 धाव. आता एक चांगली गोष्ट पाहायला मिळते युसुफभाई इथे की खातं उघडले प्रशांतचं. मागच्या मॅच मध्ये तो गोल्डन डकचा शिकार ठरला होता. जरूर देखिए अच्छी शुरुआत रही है इस वक्त. 2 गेंदें 2 रन, करण मोरे 1 पर 1, प्रशांत गरत 1 पर. देखिए यहाँ पर रनों की भूख होगी दोनों ही बल्लेबाजों को. 0 पर आउट हुए प्रशांत गरत. पिछले मैच में यहाँ पर रन बनाने होंगे. जिस तरह से कृष्णा पवार ने रन बनाए पिछले मैच में 0 पर आउट हुए थे, यहाँ पर इस मैच में कृष्णा ने रन बनाए. टीम के लिए प्रशांत को वही इनिंग दरवानी होगी. करण मोरे बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. चांगल्या फॉर्म मध्ये करण पाहायला मिळाला. या हंगामामध्ये चांगल्या धावा त्याच्या बॅट मधून येत आहेत. अनेक सरफेसवर तो चांगला खेळलाय. आज इथे खेळावं लागेल. फुलर लेनचा बॉल होता, फुल टॉस होता, बरोबर गॅप मध्ये खेळतोय. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. पहिलाच चौकार आलाय स्वरा 11 साठी. देखिए लिटिल मास्टर करण मोरे के बल्ले से खूबसूरत चौका आता हुआ. 3 गेंदें 6 पर इसको कार्ड पहुंचता हुआ. 3 गेंदें 6, बिना को विकेट गवाए इस वक्त स्वरा 11 टाई बैकर्स पालघर बल्लेबाजी करती हुई. चांगला फटका, दुसराच बॉलवर चौकार वसूल केलाय. मिड ऑफ आतमध्ये होता, त्याचा फायदा घेतलाय. शफल झालाय हा बॉल, लॉंग लेगला उडवलाय. टायमिंग प्रॉपर आहे. हवाई हल्ला, बॉल सीमारेषा पलीकडे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. करणच्या बॅट मधून रन 6. समोर बाउंड्री लाईनवर स्क्रीन लगावली आहे. बाउंड्री रोड स्क्रीन लगा, त्याच्या समोर जे प्रेक्षक आहेत ते उठायचं आहे. जो प्रेक्षक स्क्रीन के सामने बैठे वहां से उठ जाइए प्लीज. देखिए स्क्रीन के सामने कोई प्रेक्षक ना बैठे. अगर हमारे वॉलंटियर्स वहां पर आएंगे तो थोड़ा सा तकलीफ होगी. थोड़ा सा कॉपरेट करिए. आपके लिए टूर्नामेंट रखी गई है, थोड़ा सा कॉपरेट करिए. स्क्रीन के सामने कोई ना बैठे. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. शफल झाला, खूपच चांगला फटका इथे सजवत असताना. हा बॉल थोडासा वेगाने टाकला होता आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायरचा इशारा, वाईड बॉल. आणि आता विकेट कीपरही पाहतोय, सुलतानही पाहतोय एकमेकांकडे. कॅप्टन आता जाईल तिथे आणि कॅप्टनने DRS कॉल केलेला आहे. रिव्ह्यूचा वापर केलाय, वाईड बॉल दिलाय. ऑन फील्ड अंपायरने चॅलेंज केले आता बॉलिंग करणाऱ्या साइडने. देखिए शुरुआत बढ़िया रही है ओवर की. पहली 4 गेंदें और 2 चौके 2 सिंगल. ये डिसीजन पेंडिंग है इस गेंद पर, देख सकते हैं
एक छक्का भी माफ कीजिए, छक्का आता हुआ करण मोरे। हालांकि पिछले मैच में नहीं थे, कुणाल सर एमसीएल का मैच खेल रहे थे, मगर इस मैच में इंपॉर्टेंट मैच में वो पहुंचे। उन्हें पता है कि ये मैच काफी इंपॉर्टेंट है, अगर यहाँ पर टीम नहीं जीतती है तो इस प्रतियोगिता से बाहर होगी। यहाँ पर वो आए और अच्छी शुरुआत अपनी टीम को दिला रहे हैं। डिसीजन पेंटिंग जरूर है, देखा जाए। टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे, डिसिजन पेंडिंग आहे, फेअर डिलिव्हरी असा निर्णय आलेला आहे टीव्ही अंपायर कडून। फेअर डिलिव्हरी म्हणजेच हा योग्य बॉल होता आणि रिव्ह्यू रिटेन केलाय बॉलिंग करणाऱ्या साइडने, तर धाव मिळणार नाही। डॉट बॉल येतोय, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा। बॅट फेकली होती या बॉलवर, थोडासा शरीरापासून दूर टाकलेला बॉल आणि त्याचमुळे टीव्ही अंपायरचा निर्णय आला हा योग्य बॉल आहे। 5 बॉल संपलेत, 12 धावा। पॉझिटिव्ह इथे सुरुवात मी म्हणेन, तो इंटेंट इथे दाखवलाय, सकारात्मक दृष्टिकोन बॅटिंग मध्ये करण कडून। परत शफल झालाय, सुपला शॉट, बॉल मागे चाललाय, फिल्डर आहे, कॅच ड्रॉप। करण पडलाय तिथे, परंतु झेल सोडलाय प्रसन्नाने। प्रयत्न त्याचाही चांगला होता, ओव्हरची होते पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वरा ताई पॅकर्स या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12। हालांकि देखिए जैसे तीस बॉल मध्ये आता 71 धावांची आवश्यकता आहे। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 83 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। 30 बॉल मध्ये 71 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये। पहिल्या ओव्हर मध्ये पूर्णपणे सूत्र हाती घेतली होती करण मोरेने। त्याच्या बॅट मधून धावा आल्या, एक चौकार त्याने मारला, एक षटकार मारला, एक सुपला शॉट त्याने मारला, स्कूप केला होता फाईन लेगच्या डोक्यावरून, परंतु तिथे प्रसन्नाने तो झेल सोडला आणि एक मोठे जीवदान मिळाले करणला। त्या जीवदानाचा फायदा तो त्याच्या टीमसाठी करून देईल का हे पाहायचं आहे। सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज आता तयार होईल। देखिए जैसे ही आखिरी गेंद पर शॉट खेला था करण ने, उन्हें कॉन्फिडेंट था कि गेंद निकल जाएगी, रन नहीं लिया था। 2 लगातार बिंदी गेंदें खेली करण ने। पहला ओवर समाप्त हुआ, एक ओवर की समाप्ति के बाद 12 रन बिना को विकेट गवाए। यहां से 71 बनाने 5 ओवर 71 का पीछा करना होगा। सूर्या नायडू गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हर मध्ये थोडासा दूरवरूनच खेळला, हा फटका टॅप केलाय, सिंगल तिथे मिळते प्रशांत घरतला। पाय चालावे लागतील, फुटवर्क पाहिजे, बॉल पर्यंत पोहोचावं लागेल, त्यावेळेला धावा येऊ शकतात। जबाबदारी घ्यावी लागेल, मोठमोठे फटके मारावे लागतील, कारण लक्ष मोठं आहे। पॉवर प्ले मध्ये मी मगाशी देखील उल्लेख केला, पॉवर प्ले मध्ये धावा करावे लागतील। सूर्याच्या पहिल्या बॉलवर एक सिंगल, धावा झाल्या 13। करणने ती जबाबदारी आतापर्यंत स्वीकारली आणि त्याच्याच बॅट मधून सध्या तरी धावा येतात। दुसऱ्या बाजूला थोडासा शांत प्रशांत नावाप्रमाणे, परंतु तोही आक्रमक आहे। ओव्हरपिच बॉल होता, ड्राइव्ह केला, लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे। पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतले बाउंड्रीची भेट, चौकार। करण मोरे इस वक्त लय में आ चुके हैं। अभी तक 3 बड़े शॉट करण के बल्ले से आए हैं। पिछली ओवर में 2 बड़े शॉट, इस ओवर की गेंद पर एक बड़ा शॉट। रन की बात करें, इस वक्त रन पहुंच चुके हैं स्कोर कार्ड पर 17 रन गेंदे हो चुके हैं लगभग इस ओवर में। अभी तक 2 गेंदे। चांगली बॅटिंग, 17 धावा, 15 धावा त्याच्यामध्ये करण मोरेचे आहेत। सूर्याचं भव्य स्वागत। बॅकफुटला जाऊन लेट कट केलाय, फ्लाय स्लिप मध्ये बॉल अडवला जाईल, तोपर्यंत धाव मिळताना दिसणार नाही। सुलतानने हा बॉल थांबवलाय अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये। दबाव परत एक वेळा बॅटिंग करणाऱ्या साइडवर। बढ़िया गेंद रही थी, इस वक्त देख सकते हैं कट करने का प्रयास किया था, मगर सूर्या का अच्छा कमबैक कहेंगे, बिंदी के साथ कमबैक किया गया। 17 पर कोई विकेट नहीं। 17 धावा फलकावर लागल्यात, 15 वर खेळतोय करण मोरे। बॅटची इथे कडा घेतलीये आणि पंचांचा इशारा, फलंदाज बाद, आउट होईल करण। बॅक टू द पॅव्हिलियन, पहिली विकेट स्वरा 11 ताई पॅकर्सच्या टीमची।
खड़े खड़े खेलने का प्रयास किया था सर, काफी दूर गेंद थी, बॉडी बैलेंस बॉडी के काफी दूर से खेलने का प्रयास किया था, बल्ला काफी दूर से लेकर आए थे करण, इसलिए अपने आप से नाराज थे। हालांकि फुटवर्क नहीं था बल्लेबाज का, इसी के माध्यम से करण ने अपना विकेट गंवाया और पहला झटका इस वक्त 17 पर टीम को लगता हुआ। मोठा धक्का आहे। टू विंडो मध्ये सध्या दाखवलं जाते हे दृश्य। सूर्या नायडूची गोलंदाजी, थोडासा शरीरापासून दूर खेळला, बॅट हातात फिरली, ऑन साइडला येण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतल्याने विकेट मिळाली आहे। करण परतलाय, विकेटचा जल्लोष सूर्या नायडूचा पाहायला मिळाला। आणि आता न्यू बॅटर मैदानामध्ये ओमकार देसाई, बॅटिंग करावी लागेल प्रशांत आणि ओमकार देसाईला। 17 वर 1 अशी परिस्थिती। आतापर्यंत तिन्ही राईट हँडेड बॅटर मैदानामध्ये गेले होते। करण मोरे राईट हँडेड बॅटर, प्रशांत घरत राईट हँडेड बॅटर, ओमकार देसाई राईट हँडेड बॅटर। त्याच्यामुळे गोलंदाजांना हे समीकरण थोडंसं सोपं वाटतंय, ते चांगली गोलंदाजी करताना दिसतात राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध। दुसऱ्या बाजूला आपण पहिल्या डावामध्ये पाहिलं चॅम्प 11 कडून, एएसए चॅम्प 11 कडून आपण पाहिलं, एमएमसीसी कडून आपण पाहिलं की लेफ्ट हँडेड बॅटर आणि राईट हँडेड बॅटर हे कॉम्बिनेशन सातत्याने सुरू होतं। कारण मुन्ना एका बाजूने तग धरून खेळत होता, दुसरे राईट हँडेड बॅटर अटॅकिंग क्रिकेट खेळत होते। कृष्णा पवारने देखील, मध्ये आकाशने देखील मोठमोठे फटके मारले, त्याच्यामुळे धावा होत गेल्या। आता तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला मोठे मोठे फटके मारावे लागतील। 17 वर 1। सूर्याचा हा बॉल सोडून दिलाय, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये। आणखीन एक डॉट बॉल सूर्याकडून। या ओव्हरमध्ये चौकार आल्यानंतर आतापर्यंत 3 डॉट बॉल, त्याच्यामध्ये 1 विकेट आहे। जरूर, और मैदान के बाहर पिन ड्रॉप साइलेंस। करण का विकेट गिरने के बाद शांतता मैदान के चारों तरफ देखने को मिल रही है। सर देखिए 1 ओवर 5 गेंदें हो चुकी, 17 सूर्या का कमबॅक काफी बढ़िया, बड़ा विकेट उछटका चुके हैं। सगळ्यात मोठी ती विकेट होती। 5 धावा या ओव्हरमध्ये फक्त। आणि इथे मात्र चांगला पिकअप शॉट, स्क्वेअर लेगला उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने। पाहूया पंचांचा इशारा, 1 टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे, 4 धावा मिळतील, चौकार। ये गाना भेंट किया गया था प्रीति जी संख्या और अनिकेत जी राउत इनके नाम पर। देखिए 70-70 इस वक्त चांद पर पहुंच चुकी है। 70-70 की लाइव टीम चांद पर पहुंचती हुई, और चांद इस वक्त बोईसर के सरजमी पर लेकर आए हैं। पिच नेटवर्क और 70-70 यूट्यूब लाइव पर एक बेहतरीन खूबसूरत नजारा। और हम संगीत की बात कर रहे थे, जिस तरह से तुषार दादा की बर्थडे पर लॉन्च किया गया, और बेहतरीन दिलदार इंसान है, हर एक मन पर राज करने वाले तुषार दादा संख्य, उन्हीं के माध्यम से प्रतियोगिता रखी गई है। स्वरा युवा ग्रुप आयोजित आमदार चषक और पीडीटीपीएल सीजन 3 लगातार 3 साल से तुषार जी इस प्रतियोगिता लेकर आकर पहली साल इतनी बड़ी प्रतियोगिता आमदार चषक लेकर आए हैं। ओवर समाप्त हुए, 2 ओवर की समाप्ति के बाद रन लगे स्कोर कार्ड पर फिलहाल 21 धावा, 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि इथून आक्रमण करणं गरजेचं आहे। 24 बॉल मध्ये 62 धावांची आवश्यकता आहे। 62, 24 चेंडू आणि 62 धावा। गोलंदाजीसाठी प्रसन्न पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये फार एंड कडून, पॅव्हलियन कडून चांगली गोलंदाजी केली होती सूर्या नायडूने। फार एंड कडून आता प्रसन्नाच्या हातामध्ये बॉल सोपवलाय आणि समोर प्रशांत घरत आहे, बॅटिंग करावी लागेल प्रशांतला। बॉल हवेत आहे, फटका फसलाय पूर्णपणे, गोलंदाज खाली, बॉल तरंगत होता, परंतु शेवटी एक चांगला झेल, फलंदाज प्रशांत आउट। प्रशांत ने जैसे ही शॉट खेला, अपने कैप निकालकर अपने आप पे नाराजगी जताई। उन्हें पता है कि काफी ऊंची गेंद की, और प्रसन्ना पाटिल ने बेहतरीन कैच लपका, और यहाँ पर दूसरा विकेट। देखिए 2 सलामी बल्लेबाज बैक टू हमारे ये देख सकते हैं सब्सक्राइबर मीटर 7,92,002 सब्सक्राइब हो चुके हैं। 70-70 यूट्यूब चैनल पर अभी तक आपने सब्सक्राइब नहीं है तो कर लीजिए, क्योंकि आने वाली काफी बड़ी बड़ी प्रतियोगिता इसी चैनल पर आपको देखने को मिलेगी। थोड़े ही दिनों में, जैसा कुणाल सर ने कहा कि ग्रामीण बिग बैश धमाका की डेट कंफर्म होगी, इस नेटवर्क पर भी चैनल पर हम प्रतियोगिता देख रहे हैं। स्कोर कार्ड देख सकते हैं 21 पर 2 ओवर 1 गेंद का खेल समाप्त हुआ है। नए बल्लेबाज मैदान के अंदर रोहित नार्वेकर बल्लेबाजी के लिए।
करण रणरेट भरपूर घसरलाय स्वरा ताई पॅकर्स या टीमचा. 21 धावा त्यांनी केल्यात. ऑलमोस्ट तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आणि आता रोहित नार्वेकरला संधी मिळाली आहे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. ओमकार देसाईच्या बॅटमधून चौकार आलाय, तो खेळतोय 4 वर. आणि या मॅच मध्ये आता खांदे थोडेसे मजबूत वाटतात बॉलिंग करणाऱ्या संघाचे, म्हणजेच टीम MMCC एसए चॅम्प 11 पनवेल कडून. धावा चांगल्या केल्या त्यांनी, सर्वात मोठं लक्ष सेट केलं. 82 धावा केल्या, 83चं लक्ष सेट केलं आणि त्याच्यामध्ये गोलंदाजी करत असताना विकेट घेतल्या. खास करून पहिल्या ओव्हर पासून दबाव. सुलतानने पहिलं षटक टाकलं, त्याच्यानंतर गोलंदाजीसाठी सूर्य आला, त्यांनी विकेट घेतली आणि आता प्रसन्नाच्या खात्यामध्ये पहिल्याच बॉलवर विकेट आहे. रोहित नार्वेकर गुजरातमध्ये जी धमाका बिग बॅश लीग संपन्न झाली होती हरणग्रामला, तिथे 7 बॉलमध्ये 7 सिक्सेस, 7 बॉलवर 7 षटकार याने मारले होते. असं एक आक्रमक बॅटर आहे रोहित. मगाशी देखील चांगली सुरुवात मिळाली होती पहिल्या मॅच मध्ये, ज्या वेळेला स्वरा ताई पॅकर्सचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याही मॅच मध्ये चांगली सुरुवात मिळाली होती रोहितला, परंतु या मॅच मध्ये विकेटचा दबाव आहे. या दबावाला बळी न पडता बॅटिंग करावी लागेल, धावा कराव्या लागतील. परंतु दुसऱ्या बाजूला मी कौतुक करेन गोलंदाजाचं. प्रसन्नाचं पहिल्या बॉलवर विकेट घेतली. मागच्या मॅच मध्ये भरपूर महागडा तो ठरला होता, पण या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन गेलाय. दुसरा बॉल फुलर लेनचा होता, गती थोडीशी कमी केली होती, बोट फिरवली बॉलवर, सरळ गेला विकेट कीपरच्या हातात, डॉट. प्रसन्ना पाटिल बढ़िया गेंदबाजी कर रहे. पहली गेंद पर प्रशांत का विकेट चक्कर, इस वक्त दूसरी गेंद रोहित को डाल रहे हैं ऑफ के बाहर. पहले बल्लेबाज के कदमों को रीड किया, ऑफ के बाहर गेंद डाली, मुन्ना के हाथों में गेंद समावेश होती और एक बिंदी गेंद. अच्छी शुरुआत है तीसरी ओवर की प्रसन्ना के द्वारा. चांगला आर्मचा वापर केला, कोण चांगला बनवला होता, बाहेर टाकला होता बॉल, वाईड यॉर्कर. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता पडल्यानंतर, आणि आता पंच सांगतात आणखीन एक डॉट बॉल प्रसन्नाकडून. लगातार बीट केलं जाते फलंदाजाला आणि आता बॅटरने हा DRS वापरलाय वाईट बॉल साठी. देखिए इस वक्त बल्लेबाजों ने DRS लिया है, रिव्यू का इस्तेमाल किया गया वाइट गेंद के लिए, मगर अंपायर इस वक्त डॉट बॉल देते. देखिए अच्छी मैच चलने की आशंकाएं थी, मगर करण और प्रशांत का विकेट है. करण अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, उसके बाद प्रशांत बड़ा शॉट खेलने के प्रयास में, इस वक्त फेयर डिलीवरी और बल्लेबाजी करने वाली टीम का एक रिव्यू समाप्त होता हुआ. आणखीन एक डॉट बॉल. ओमकारने त्याला पहिलेच सांगितलं होतं, परंतु तरी देखील निर्णय त्याने घेतला होता की कुठेतरी DRS वापरूया, आणि शेवटी परत एक वेळा बॅटिंग करणाऱ्या टीमचा DRS इथे त्यांनी गमावलाय. 21च धावा फलकावर लागल्या, तीनही डॉट बॉल आतापर्यंत प्रसन्नाने टाकल्यात. चांगली बॉलिंग या ओव्हर मध्ये. हा बॉल थोडासा पुढे होता, ड्राईव्ह केलाय, फिल्डर येतील तोपर्यंत एक धाव मिळते. सिंगलने काहीच होणार नाही या मॅच मध्ये. धावा तुम्हाला मोठ्याच कराव्या लागतील, मोठे फटके मारावे लागतील युसुफ, कारण टारगेट मोठा है, 83 करायचे. बड़े शॉट्स की दरकार है टीम को यहाँ से. देखिए दबाव हुआ इस वक्त बल्लेबाजी करने वाली टीम पर आ रहा है, क्योंकि 2 सलामी बल्लेबाज बैक टू डगआउट. यहाँ से अगर बात की जाए लगभग 61 और बनाने आने वाली गेंदी मात्र होंगी इस मैच में. अभी 20 गेंदे और 61 का लक्ष्य होगा सर. 22 लॉस ऑफ 2 विकेट. स्वरा ताई पॅकर्स 22 धावा, 2 फलंदाज बाद. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. पहिल्या 3 ओव्हर मध्ये धावा येत होत्या, इथे आलेल्या नाहीयेत. शॉर्ट बॉल खूपच चांगला टर्न केलाय, ऑफिस हिप, आणि बरोबर मनगटाचा वापर करत असताना तेवढीच दर्जेदार फिल्डिंग तिथे आकाशकडून. आकाश जांगेडने बॉल थांबवला, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते, आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 23. अच्छी गेंदबाजी रही है इस ओवर में. हम देख सकते हैं लगभग 2 रन खर्च किए, रन के बाद के 23 पर रुका बस को. यहाँ से 60 रन और बनाने 19 गेंदे, लगभग देख सकते हैं 20 का औसत आ चुका है. 19 गेंदे में बनाने 60. रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढतोय, आणि तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागणार आहेत. नाही असं खेळून ड्राईव्ह मारून इथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. एकच धाव मिळते, षटकाची समाप्ती होईल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर. स्वरा ताई पॅकर्स 24 धावा, 24 लॉस ऑफ 2 विकेट, आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. 59 फ्रॉम 18. 3 ओवर 8 की औसत से 24 रन लगाए हैं. अगर आने वाली 18 गेंदों की बात अगर हम कर रहे हैं, 18 गेंदों में लगभग 19.75 की औसत से प्रति ओवर आपको रन बनाने होंगे इस मैच को जीतने के. 59 एक बड़ा लक्ष्य है. मगर मैंने पहले भी कहा है कि देख सकते हैं जो कंपैरिजन की बात की जाए, पहले ही 3 ओवर में 46 बनाए थे बल्लेबाजी करते हुए टीम MMCC ASC चैंप 11,
और उमर 11 ने, मगर ताई पैकर्स की खराब शुरुआत रही है। 3 ओवर 24 लगे, मगर यहाँ से कमबैक किया जा सकता है। कुणाल सर, जो टैगलाइन है 70-70 उसे यूज करना होगा। बिलीव एंड अचीव, अपने आप को बिलीव कर इस लक्ष्य को आप अचीव कर सकते हैं। 22 धावा मागे राहिलाय संघ। पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 केल्या होत्या त्यांनी आणि आता 24च धावा केलेल्या आहेत स्वरा ताई पॅकर्सने या मॅच मध्ये। स्वरा युवा ग्रुपचं हे दर्जेदार असं आयोजन, आमदार चषक, एक वेगळा तडका दिलाय। ऑल इंडिया ओपन गटातून सर्व खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत आणि आज दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आजही पाहायला मिळाली। काल देखील भरपूर अशा दर्दी प्रेक्षकांची गर्दी सर्वांनी अनुभवली। मागच्या मॅच मध्ये ऑलमोस्ट 41,000 प्रेक्षकांनी तो सामना पाहिला आणि या मॅच मध्ये जर हा सामना इंटरेस्टिंग झाला इथून पुढे 59 धावा चेस करायच्यात आणि याच टीमने मगाशी 2 ओव्हरमध्ये 49 धावा खर्चही केल्या होत्या, त्याच्यामुळे शक्य आहे। सूर्य आलाय, हा ऑप्शन वापरला या मॅच मध्ये या टीमने, तो यशस्वी राहिलाय। त्याने पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेतली, फक्त 9 धावा खर्च केल्यात। लेफ्टी बॅटरसाठी राऊंड विकेटने गोलंदाजी करताना दिसेल सूर्या। पहिलाच बॉल सूर्याचा ऑन साइडला खेळतोय रोहित, फक्त इथे चालत चालत का होईना एक धाव कंप्लीट केली जाईल। काऊ कॉर्नरला टार्गेट केले, अशरफच्या हातामध्ये बॉल जातोय। एका धावेने टीमची धावसंख्या 25। जरूर देख सकते हैं 25 पर पहुंचता हुआ स्कोर कार्ड। देखिए 19 गेंदें इनिंग में डाली जा चुकी हैं, 2 बल्लेबाजों को बैक टू डगआउट भेजा गया। 17 गेंदे में और बनाने 58, एक बड़ा लक्ष्य का पीछा करती हुई टीम स्वरा 11 टाई पैकर्स पालघर। विकेट फक्त 2च गमावलेत, अटॅक तर करावा लागणारच आहे। परत एक वेळा बीट करून गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये। ओमकार देसाई फुटवर्क नाहीये, जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे 4 मुंड्या चित केले सूर्याच्या बॉलने ओमकार देसाईला। देखिए हालांकि बल्लेबाजी क्रम में भी आपके पास 8 बल्लेबाजी, यहाँ से बड़े शॉट्स के लिए जाना होगा, बल्लेबाजों के लिए अपने काबिलियत को दर्शाना होगा, क्योंकि यहाँ पे दरकार है टीम को रनों की, बड़े शॉट्स खेलने होंगे बल्लेबाजों को। 25 धावा। आता हेलिकॉप्टर स्टाईलने तर उडवलाय बॉल मिड विकेट गॅप मध्ये, एक टप्पा घेत बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 4। ओमकार देसाईच्या खात्यामध्ये हा दुसरा चौकार। इस वक्त चौका लगाया। देखिए यहाँ पर यही बड़े शॉट्स खेलने होंगे, क्योंकि 58 की दरकार थी, चौका आता और बनाने 54 इस मैच को जीतने के लिए। आने वाली गेंदें होंगी इस इनिंग में, अभी भी हम देख सकते हैं मात्र 15 गेंदें, 15 बॉल, और यहाँ से बनाने हैं 54 रनों का लक्ष्य, इसका पीछा करना होगा। अटॅक, प्रत्येक बॉलवर अटॅकच तुम्हाला करावा लागेल, प्रत्येक बॉलवर मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल, तो प्रयत्न करताना दिसेल ओमकार देसाई। या बॉलवर चौकार आलाय, मागचा बॉल डॉट बॉल आलाय, परत एकदा पलटवार सुरू झालाय ओमकार देसाई कडून, दुसरा चौकार। आता मात्र इनफिल्डच्या वरून खेळला फटका चांगला आहे, डीप मध्ये स्वीपर कव्हरला टप्पा घेत बॉल चालला सीमारेषा पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा चौकार ओमकार देसाईच्या बॅटमधून। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 33। तो बैक टू बैक दूसरा चौका लगा इस वक्त ओमकार देसाई ने। देखो ऑप्शन के बाहर की गेंद थी, बैक फ्लिप काफी बढ़िया रहा, नजर काफी खूबसूरत रही और गेंद खेल दी। अशरफ ने ट्राई किया था, मगर गेंद उनके सर के पास चली गई 4 रन के लिए। सलग 2 बॉलवर 2 चौकार, तिसरा चौकार येईल का, अशीच फटकेबाजी करावी लागेल। बॅक टू बॅक 2 चौकार, एक ऑन साइडला मिड विकेटला, एक कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले। 33 धावा फलकावर लागल्या। सूर्या तयार, ओ यावेळेला इनसाइड एज, मागे चाललाय बॉल, लेमन कट, चायनीज कट, रुबी कट आणि डिरेक्ट हिट चाही प्रयत्न तिथे झालाय। रोहित नार्वेकर ची विकेट धोक्यात आणि तो चाललाय आता डगआउटच्या दिशेने, एकही धाव मिळणार नाही या बॉलवर। देखिए रनआउट के रूप में इस वक्त तीसरा झटका आता हुआ। हालांकि रोहित नार्वेकर ज्यादा कुछ कर नहीं पाया अपनी टीम के लिए, हालांकि गेंदे खेली है 5 गेंदे और 3 रन बनाकर बैक टू डगआउट। तारिक हिट वहां पर गई, अच्छा हिट देखने को मिलता हुआ। बैटर मैदान के अंदर आएंगे रविराज अहिरे। आने वाली 14 गेंदे में बनाने इस मैच को जीतने के लिए, फिलहाल माफ कीजिएगा 13 गेंदे और बनाने इस मैच को जीतने के लिए 50 रनों का पीछा करना होगा। न्यू बॅटर रविराज अहिरे फलंदाजीसाठी आलाय। आणखीन एक विकेट गमावली आता स्वराताई पॅकर्सने। नेक्स्ट मॅच एलके स्टार राजकोट गुजरात, आणि या मॅच मधून जिंकलेला संघ त्यांच्या विरोधात खेळेल, तो असेल आजच्या रात्रीतला शेवटचा सामना। तिथून एक संघ क्वालिफाय करताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि उद्या PDTPL सीझन 3च्या सुपर 6 चे हे वेळापत्रक, MS उर्वी 11 वर्सेस गोल्डन डिस्ट्रॉयर
सकाळी 10 वाजता हा सामना होईल. मैत्री 11 पालघर विरुद्ध स्वरा विकी 11 सेकंड मॅच, पालघर स्पोर्ट्स क्लब आणि आरपी लायन्स पीके थर्ड मॅच असेल. इनसाइड एज मागे चाललाय, परत एक वेळा बॉल, तिथे फिल्डर प्रसन्नाच आहे. मग अशी विकेट गेली, आता धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बिंदी गेंद आती हुई देख सकते हैं इस वक्त. ओवर की अगर बात कर रहे हैं, 4 ओवर समाप्त होते हुए, 4 ओवर के समाप्त के 8.25 के अवसर लगे हैं 33. आने वाली 12 गेंदे बनाने हैं 50. उद्याचं वेळापत्रक असं असणार आहे. पहिले 3 सुपर 6च्या मॅचेस कंप्लीट केल्या जातील PDTPLच्या, आणि त्याच्यानंतर सुपर 6च्या मॅच झाल्यानंतर एक सेमीफायनल आपण त्याच पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगची कंप्लीट करणार आहोत. त्याच्यानंतर पहिली सेमीफायनल खुल्या गटातली खेळवली जाईल, जिथे आजच्या रात्रीतला विजेता संघ कपिल 11 धनकवडीच्या विरुद्ध खेळताना दिसेल. पुलचा फटका 6 धावा वसूल केल्यात. मोठा षटकार येतोय ओमकारच्या बॅटमधून आणि त्याच्यावर नो बॉल चा इशारा पंचांनी कळवलाय. सेकंड सेमीफायनल दिल्ली धमाका विरुद्ध बालाजी 11 राजकोट गुजरात असा सेकंड सेमीफायनलचा सामना असेल. पहिली सेमीफायनलची लढत खुल्या गटातली 4 वाजता इथे खेळवली जाईल. दुसरी 5:30 वाजता सेमीफायनल खेळवली जाईल. हे असं उद्याचं वेळापत्रक असेल. तर पहिल्या बॉलवर षटकार आला, नो बॉलचा इशारा पंचांनी कळवला. 7 धावा मिळतील. देखिए इस वक्त 33 पर 3 थे, इस वक्त नो गेंद डाली, नो गेंद पर 6 आए 7. स्कोर कार्ड पहुंचता हुआ इस वक्त 40 अंक पर. यहाँ से और बनाने 43. देखिए मैच ऑन हो सकता है सर, 12 गेंदे बनाने हैं 43. झाली आता मॅच ऑन. आता फ्री हिटचा बॉल आहे आणि ओमकार देसाई अशाच सिच्युएशनचा हिरो आहे. आता हिरो बनण्याची एक नामी संधी. भरपूर फॅन फॉलोअर इकडे देखील आहेत. ओमकार देसाईचे भरपूर क्रिकेट खेळलाय. फुल टॉस आहे, परत एक वेळा बॉल हवेत उडवलाय, कारण आता फ्री हिटचा बॉल आहे. डीप मध्ये फिल्डर जज करतोय. 1 रन कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यस कॉल आणि होऊन जाईल कंप्लीट. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता 41 करायचे आहेत. देखिए हालांकि जब गेंद हवा में थी, जब गेंद खिलाड़ी के हाथ में, वहां पर रन लेना नहीं चाहते थे, मगर आखिर उसने देखा कि रन हो सकता, दौड़े और स्ट्राइक पर आए ओमकार देसाई. बेहतरीन तरीके से 2 रन बटोर के स्कोर कार्ड पहुंचता हुआ 42. 3 विकेट के नुकसान पर इस वक्त बल्लेबाजी करती हुई टीम. 11 गेंद 41 की दरकार इस मैच को जीतने के लिए. ओमकार स्ट्राइक. चांगली बॅटिंग ओमकार देसाईची. आता हळूहळू त्याच्या बॅटमधून धावा येतात. तो पोहोचलाय 21 वर. धावा झाल्यात 42. 41 करायचे त्या मॅच मध्ये. अजूनही 83 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 11 बॉल शिल्लक आहेत. फुल टॉस होता, परत एक वेळा उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा जाईल सीमा पार. येतो षटकार ओमकार देसाईच्या बॅटमधून. या ओव्हरचा दुसरा सिक्सर. देखिए जब उनकी आंखें, जब शॉट लगी, आंखें काफी बड़ी हो चुकी थी और गेंद पर लिख दिया था 70 लगा तो 6. 48 पर 3. क्या बेहतरीन बल्लेबाजी. बॅक टू बॅक षटकार येत आहेत. अशरफ थोडासा नाराज आहे. तोच त्याला कान मंत्र देण्यासाठी गेलाय. तू करतो काय, आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग का करू शकत नाही, असे अनेक प्रश्न त्याला विचारले जात आहेत. सुलतान देखील तिथे गेलाय. सुलतान देखील त्याला थोडासा दिलासा देतोय की तू करू शकतो, तुला करावं लागेल, परंतु समोर ओमकार देसाई आहे. अशा मॅचचा हिरो आहे ओमकार देसाई. असे कित्येक सामने ओमकार देसाईने आपल्या टीमसाठी जिंकून आणलेत, म्हणून तर त्याला मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हटलं जातं. शिवन्या कप मध्ये खूप दर्जेदार बॅटिंग त्याने केली नुकतीच, त्याच्यामुळे चर्चेतलं हे नाव आहे. गेले कित्येक वर्ष तो टेनिस बॉल क्रिकेट खेळताना दिसतो. अनेक मालिकावरच्या बाईक्स त्याने जिंकलेत, कार त्याने जिंकले, चिरल्याच्या अनेक वेळेला स्पर्धा त्याने गाजवल्यात, त्याच्यामुळे चर्चेतलं नाव आहे ओमकार देवीदास देसाई. नेहरू नगर कुर्ला 48 वर 3 अशी परिस्थिती. 27 वर पोहोचलाय पाहता पाहता ओमकार देसाई. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून. या ओव्हरचा दबाव पूर्णपणे प्रसन्न पाटीलवर. ओमकार तयार.
फ्लाय स्लिप मधून बॉल निघतोय, तिथे फिल्डर आहे सुलतान. मगाशी देखील चांगली फिल्डिंग तिथे केली होती सुलतानने. धावा वाचवल्यात. एकच धाव मिळेल ओमकारच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 49 49. देखिए चकाला में जो अशरफ आए थे थोड़ा चर्चा की थी, जिस तरह से गेंदबाजी करने कहा था उस तरह से ऑफ्टन के बाहर गेंदबाजी की है, सफल भी हुए. मात्र 1 रन खर्च किया गया इस गेंद पर. अच्छा कमबैक गेंदबाज द्वारा 49 पर 3 और बनाने इस मैच को जीतने 34. आने वाली गेंदें होगी लगभग 9 गेंदें, 34 का पीछा करना होगा. 9 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. रविराजा हिरे स्ट्रायकिंग एंडला. 2 षटकार आतापर्यंत या ओव्हर मध्ये आलेले आहेत. रविराजसाठी लोअर फुल टॉस बॉल गॅप मध्ये घेण्याचा प्रयत्न. डीप मध्ये काव कॉर्नर मिड विकेट सेट केलाय. अशरफकडे बॉल जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. ओमकारला स्ट्रायकिंग एंडला आणलाय. धावा झाल्यात 50. आता इथून या मॅच मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. 83 चं लक्ष्य असेल. 8 बॉल मध्ये 33 धावा. देखिए 50 रन लग चुके हैं स्कोर कार्ड पर. 8 गेंदे 33 बनाने. लगभग यहां से अगर बात करें लगभग 5 बड़े शॉट्स लगाने होंगे बल्लेबाजों को. आणि ती क्षमता आहे ओमकार देसाईकडे. ओ परत एक वेळा फुल टॉस. कव्हर्सला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रिस्की रन आहे. 2 कंप्लीट. नो बॉल बीमरचा असेल आणि त्याच्यामुळे 3 धावा. कहाणी में ट्विस्ट. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. देखिए ऑफ्टन के ऊपर रखने का प्रयास किया था मगर ये बीमर गेंद डाल बैठे गेंदबाज. हालांकि कैच पकड़ा मगर क्या तेजी से बल्लेबाज दौड़ते हुए नजर. हमने पता कि ओमकार का स्ट्राइक पर रहना काफी जरूरी है क्योंकि ओमकार के बल्ले से 6 रन सारे. 12 गेंदे 30 पर पहुंच चुके हैं. 53 पर 3. यहां से 8 गेंदे 30 बनाने और कहानी में ट्विस्ट जरूर आया है सर. 8 बॉल 30 धावांची आवश्यकता. हे 2 बॉल आणि या 2 बॉलवर जर 2 मोठे हिट आले तर मॅच मध्ये कुठल्याही क्षणी स्वराताई पॅकर्स पालघर बोईसर हा संघ येऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल ओमकार देसाईला. परंतु या 2 बॉलवर एक जरी निर्धाव चेंडू आला तर दबाव पुन्हा एकदा स्वराताई पॅकर्स बोईसरवर येईल. फ्री हिटचा बॉल असेल कारण मागचा बॉल बीमर हाताळला आणि फ्री हिट बॉल खेळण्यासाठी परत एकदा ओमकार देसाई सज्ज होईल. फ्री हिट बॉल शफल झालाय. समोर मारलाय. फटका हवेत आहे. फिल्डरने कॅच सोडलाय. बॉल सीमा पार. येतोय ओमकार देसाईच्या बॅट मधून षटकार. देवीदास देसाई अच्छी इसकी बैटिंग अगर पसंद है तालियां जरूर बननी चाहिए. क्या बल्लेबाजी कर रहा है. बल्लेबाजी ओमकार ने इस मैच में 12 गेंदे और बनाने थे 43. वहां से मैच 7 गेंदे 24 पर आ चुकी है. महंगा ओवर चलता हुआ प्रसन्ना पाटील का. आलाय हा सामना अवाक्यात आलाय. ओमकार देसाईने तो आणलाय. कॅच सुटला. दिनू होता तिथे आय थिंक आणि त्याच्याकडून जजमेंट चुकलं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. मॅच मध्ये परत एकदा पलटवार झालाय. 7 बॉल 24 धावांची आवश्यकता. वड मॅच. ओमकार देसाईने या गुलाबी थंडीमध्ये गरमागरम सामना तुमच्या भेटीला आणलाय. असा सामना आणि हातामध्ये गरमागरम चहाचा कप आणि वाफाळती भजी जर असतील तर अजून काय पाहिजे लाईफ मध्ये. तसा हा सामना तुमच्या भेटीला आलाय. 70-70 स्पोर्ट्स आणि विश नेटवर्कवर सध्या लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. या मॅचचं दबावमध्ये पूर्णपणे प्रसन्न पाटील आणि इथे ओमकार देसाईची बॅट तळपली आहे. पाहता पाहता 36 धावांवर तो पोहोचलाय. या मॅच मध्ये पलटवार. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. या बॉलवर मोठा हिट आला तर पूर्णपणे मॅच मध्ये येतील. पुन्हा एकदा स्वराताई पॅकर्स अशी लढत आहे. ओमकार देसाई 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. शफल झालाय. बॉल हवेत आहे आणि तिथे मात्र झेल पकडला जाईल. चांगली विकेट कीपिंग. ओमकार देसाईचा खेळ संपलाय. मुन्नाने टिपलाय एक चांगला झेल. देखिए हालांकि शुरुआत खराब थी. आखिरी गेंद पर क्या बड़ा विकेट था. बड़ा विकेट होगा. हालांकि रन आए थे इस ओवर में मगर आखिरी गेंद पर ओमकार को शांत रखा है. कमबैक किया गेंदबाज ने. पासा पलट रहे थे ओमकार मगर ये कैच काफी इंपॉर्टेंट रहा. यहां से 6 गेंदे 24. कौन सा बल्लेबाज होगा जो 6 गेंदे 24 लगाएगा. ओमकार ने अपना काम किया. हालांकि मैच फिनिश नहीं मगर मैच में जान ओमकार देसाई लेकर आ चुके हैं. बॅटिंग आवडली असेल तर ओमकार देसाईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये ओमकार देसाईने. 36 धावांची खेळी. 13 बॉल मध्ये त्याने या 36 धावा साकारल्यात. परंतु शेवटी आता 24 धावा करायच्यात लास्ट ओव्हर मध्ये. अंगद पाटील ऑप्शन आहे या टीम कडे. कदाचित त्याच्याकडे जातील असं दिसतंय. पॅव्हलिन कडून अंगद पाटील पावलं मोजतोय. 6 बॉल 24 धावा. मागच्या सामन्यामध्ये अंगदने पहिल्याच ओव्हरमध्ये 25 खर्च केल्या होत्या. त्याच्यामुळे तोही दबाव आहे. परंतु या मॅच मध्ये अंगदला काहीतरी वेगळं करावं लागेल. दुसऱ्या बाजूला रविराज अहिरे आणि नवीन फलंदाज प्रीतम ला 24 धावा करायच्या असतील तर 4 षटकार मारावे लागतील आणि या एंडने ते शक्य आहे.
या एंडने बॉल ट्रॅव्हल चांगला होतोय, या एंडने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चांगला जातोय, त्याच्यामुळे हाही सामना आता शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय. मॅच ऑन. देखिए रवि इस वक्त स्ट्राइक पर होकर प्रीतम बारी इन्हें बैटर बल्लेबाजी के लिए आखिरी बॉल लेकर आएंगे अंगद पाटिल पर भी दबाव होगा सर. देखिए 6 गेंदे में 24 डिफेंड करने में कभी कभी गेंदबाज पर भी दबाव होता है और बल्लेबाज को हाथ खोलने होते हैं. और यहाँ पर प्रीतम बारी और रविराज अहिरे जो मैदान के अंदर, रवि इस वक्त स्ट्राइक पर है. रवि को यहाँ से पहले 2 गेंदे इस मैच का रुख बता देंगे किस तरह जा रही है. अंगद पाटील लास्ट ओव्हर 6 बॉल 24 धावा हे समीकरण. 59 धावा झाल्यात. पहिलाच बॉल शॉट होता, पूल केलाय फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल सीमा रेषा पलीकडे. छत्रपती संभाजीनगरचा फेमस आहे क्रांती चौक आणि आता रविराज अहिरेला आहे सिक्सरचा शौक. षटकार. बेहतरीन शॉट मारा. देखिए इस वक्त बेहतरीन खूबसूरत शॉट, हालांकि उछाल लेती भी गेंद थी मगर ताकतवर शॉट. रविराज अहिरे, रविराज ने ऐसे बहुत से मैचेस अपनी टीम के लिए जीत दिलाई है और यहाँ पर आज वो काम करना होगा. 5 गेंदे 18. स्वरा 11 ताई पॅकर्स पालघर बल्लेबाजी करती भी. आता दबाव आलाय त्याच्यामुळे सगळेच्या सगळे खेळाडू अंगदकडे आलेले आहेत. अशरफ आलाय, त्याचबरोबर उस्मान आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णा पवार देखील तिथे गेला, त्याला काहीसा कान मंत्र दिलाय. पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय. नाशिकचाच आणखीन एक बहरदार खेळाडू रविराज अहिरे, त्याच्या नावात राज आहे आणि सूर्यासारखा तो तळपताना दिसतो बॅटिंग मध्ये कारण त्याचं नाव रवी आहे. असा फलंदाजी करण्यासाठी पहिल्याच बॉलवर उत्तुंग षटकार फ्लॅट मारला. 6 धावा मिळाल्यात. बोल तयार. पुन्हा एकदा अंगद. दुसरा बॉल बॅकफुट पंच. हा देखील बॉल सीमा रेषा पलीकडे. तांबडा रस्सा झणझणीत मारलाय षटकार खणखणीत. बहुत बढ़िया बैक टू बैक रविराज अहिरे ने दर्शकों में जोश लेकर आया है. देखिए लाइट्स ऑफ हुई है मगर ये शॉट काफी बढ़िया शॉट, बढ़िया बल्लेबाजी. 2 लगातार छक्के. लाइट्समैन कहीं पर तुरंत लाइट्समैन. हाँ मैच ऑन हो गया, लाइट ऑन हो चुकी है. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार. एक फ्लॅट मारला मिड विकेटला, त्याच्यानंतर दुसरा मारलाय बॅकफुट पंच करत असताना कव्हर्सला. 2 बॉलवर 2 षटकार इथे मारलेत आणि आता या मॅच मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 12 बॉल शिल्लक आहे. 4 चेंडू 12 धावा. लाइट्स मध्ये ऑन करायचे नाहीये बघा. जे लाइट्स शार्प कोणी चालू करू नका प्लीज. मॅच खूप चांगले रंगते, खेळाडूच्या डोळ्यात त्रास होईल. 4 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण आहे. स्तब्ध असे राहिलेले प्रेक्षक आता परत एक वेळा आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतो या गुलाबी थंडीमध्ये. आताही जे प्रेक्षक मैदानामध्ये त्यांच्यासाठी हा सामना खरोखर रंगतदार होतोय. मागचा सामना देखील आपण पाहिला 41,000 प्रेक्षकांनी पाहिला. हळूहळू याही मॅच मध्ये प्रेक्षक जोडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्व प्रेक्षकांचं कौतुक सहर्ष स्वागत आहे 70-70 स्पोर्ट्सवर. नवीन असाल 70-70 स्पोर्ट्स आणि 20 स्पोर्ट्सवर तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हळूहळू धावा वाढतायत. बॅक टू बॅक षटकार ठोकले जात आहेत. रविराजचं राज चालते या मॅच मध्ये. अंपायर काही नियम इथे समजावून सांगताय. सिली कव्हर पॉइंट जवळ जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी हे नियम इथे समजून सांगितले जातात. त्यांची सावली तिथे पडता कामा नये. त्या खेळपट्टीवर तुम्ही तुमची काळजी घ्या. या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. बॉल शिल्लक आहेत आता मैदानामध्ये 4 आणि 4 बॉल मध्ये 12 धावा करायचे. चला मॅचची रिदम तोडू नका, मॅच फास्ट खेळा. देखिए मैच ऑन करिए प्लीज, मैच ऑन करिए. फील्डिंग वहां पर आगे लगाया जा रहा है. अंपायर दर्शा रहे खिलाड़ियों की जो परछाई है वो विकेट पर नहीं आनी चाहिए, वो यहाँ पर दर्शाया जा रहा है. अंपायर थोड़ी सी नियम बता रहे हैं जय पवार सर, मगर क्या मैच बना हुआ है. रविराज अहिरे राज कायम कर रहे हैं इस मैच में. 2 गेंदे तो छक्के लगा चुके हैं. 4 गेंदे 12. किसका होगा 12 न्यारा. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार आलेले आहेत या मॅच मध्ये. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला रविराज अहिरे सज्ज होतोय. काय सामना इथे रंगतोय. प्रेशर अंगदवर. शॉर्ट बॉल बीट झालाय आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्नच होताना दिसत नाहीये. शॉर्ट बॉल सोडला इथे बॅटरने आणि आजूबाजूचे प्रेक्षक नक्की ओरडले होते 3रा, परंतु तो आलेला नाहीये. हा तो डॉट बॉल. हालांकि सर गति वाली गेंदबाज के लिए तैयार थी और अंगद ने थोड़ी सी धीमी गेंद डाली है. टप्पा गिरने बाद गेंद ने उछाल ली मगर थोड़ी सी धीमी गेंद निकलती हुई बल्लेबाज के बाजू से. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 12 धावा करायचे आहेत. सामना बरोबर सीटला सुपर ओव्हर होऊ शकते, परंतु इथे 2 षटकार मारले तर स्वराताई पॅकर्स विजयाचा जल्लोष साजरा करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अंगदचा 1 बॉल चांगला पडला तर परत एक वेळा दबाव येईल बॅटिंग करणाऱ्या साइडवर. अंगद पुन्हा एकदा तयार. समोर रविराज अहिरे तयार.
ओ फुलर लेनचा बॉल होता, हेलिकॉप्टर स्टाईलने समोर मारलाय, डीप मध्ये उस्मान येतोय, एक रन कंप्लीट होईल. त्याच्यामुळे आता बॉल शिल्लक आहेत दोन बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 बॉल मध्ये तुम्ही पाहताय धावा करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी 11-10 केल्या तर सुपर ओव्हर. 2 गेंदी और 11 बनाने. देखिए अगर 10 आते हैं सुपर ओवर, मगर क्या मैच बना हुआ है, गर्म कर दिया इस मैच ने पब्लिक को भी. 2 गेंदे 11. इस वक्त न्यू बैटर प्रीतम बारी स्ट्राइक पर. देखिए रवि ने और ओमकार ने काम किया, मगर इस वक्त बारी है प्रीतम बारी की. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 2 बॉल मध्ये 11 धावा. प्रीतम बारी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अंगदचा बॉल खाली राहिला आणि आता या मॅच मधली हवा निघालीये. 1 धाव तरी ते कंप्लीट केली जाईल आणि 10 धावांची आवश्यकता असेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे जर अंगदने कोणती चूक केली नाही तर एक विजय मिळवताना दिसेल एमएमसीसी हा संघ या मॅच मध्ये. शेवटचा 1 बॉल, एका बॉल मध्ये 10 धावा करायच्या. धावा झाल्या 73-73. एक गेंद 10 की दरकार है. देखिए इस वक्त प्रीतम, अगर पिछली गेंद पर 2 होते तो कहीं ना कहीं रवि बड़ा शॉट खेलते हुए प्रीतम ने अपना स्ट्राइक रखा, एक सिंगल लिया. ऑफ टाइम इस मैच में. शेवटचा बॉल आहे, 10 करायचे. शेवटचा बॉल हवेत खेळलाय, चांगलं टायमिंग देखील पाहायला मिळतंय. बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. 3 धावाने हा सामना इथे जिंकलाय. टीम चॅम्प 11 एमएमसीसी एएसए चॅम्प 11 पनवेलने फक्त 3 धावाने हा विजय त्यांनी मिळवलाय आणि हा सामना पराभूत झालेला संघ नक्कीच खूप चांगला खेळ त्यांनी केलाय. 1 बॉल, त्याच बॉलची चर्चा सध्या होते जिथे तो षटकार लागलेला नाहीये आणि हा शेवटचा बॉल मात्र षटकार मारत असताना 3 धावाने एक विजय मिळवला उस्मानच्या टीमने. अभिनंदन. टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचंय. टॉस केला जाईल एएसए चॅम्प 11 पनवेल एमएमसीसी वर्सेस एलके स्टार. दोन्ही टीमचे कॅप्टन या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच हॉल चिक